ह्याच्या मागचं जे काही पण लेक्चर झालं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे असं काही राहिलं आहे? पुढे जर काही असेल तर मी पुन्हा एकदा मेन्शन करेन. बोला. MPC मी जे बोलते आहे ना की मनी सप्लाय इन्क्रीज करायचा आहे किंवा डिक्रीज करायचा आहे, म्हणजे कुठली पण गव्हर्नमेंट आहे ती इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमिक डिसिजन्स घेण्यासाठी एक अथॉरिटी अपॉइंट करेल मॉनिटरी पॉलिसीसाठी. गव्हर्नमेंट जेव्हा फायनान्सेस रिलेटेड डिसिजन्स घेते आहे की गव्हर्नमेंटला स्वतःचे फायनान्सेस इन्क्रीज करायचे आहेत, कळत आहे ना. मी फायनान्स म्हणजे काय हे तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, मागच्या 2-3 लेक्चर पहिले. तर त्या मुवमेंटला गव्हर्नमेंट एक बजेट प्रिपेअर करते आहे आणि टॅक्सेस कसे इन्क्रीज करणार. जसं आपण कालच्या न्यूजपेपरमधून बघितलं की कोण फायनान्स सेक्रेटरीचं म्हणणं होतं की टॅक्स बेस इन्क्रीज करण्याची गरज आहे, तेव्हा आपण लोकांना फायदा करून देऊ शकतो गोष्टींचा, राईट. म्हणजे काय करताय तुम्ही, ही जी काही पण पॉलिसी आहे ना तुमची, की तुमच्या हातामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट ॲज अ गव्हर्नमेंट तुमच्या हातामध्ये जो पैसा आहे तो तुम्ही कुठे स्पेंड करणार आहे, कशा पद्धतीने करणार, कुठल्या वेगवेगळ्या स्कीम्स आणणार, त्याला त्या आयडेंटिफाय करणं, त्याच्यासाठी लागणारा पैसा कुठून कुठे त्याला कसा अलोकेट करणार पैसे प्रत्येक स्कीमला किंवा प्रत्येक प्रोग्रामला, प्रत्येक सेक्टरला, डिपार्टमेंटला, गव्हर्नमेंटच्या, हे सगळं प्लस तो पैसा जनरेट कुठून करणार, उभा कुठून करणार, त्यांना पण कॅपिटलच लागणार आहे ना तुमच्यासाठी खर्च करण्यासाठी. तर ही जी पॉलिसी असेल ना, ह्या पॉलिसीला बोलणार फिस्कल पॉलिसी, ठीक आहे. हा जनरली यूएसमध्ये ही टर्म फिस्कल ही जास्त यूजमध्ये येते, म्हणजे फायनान्सेससाठी ते फिस्कल हा टर्म यूज करतात, ठीक आहे. म्हणून जी पॉलिसी गव्हर्नमेंट अडॉप्ट करते आहे टॅक्स बेस इन्क्रीज करण्यासाठी आणि लाईक केसेससाठी, त्या गोष्टी आणि पब्लिक फायनान्सेस ज्या म्हणजे गव्हर्नमेंट जे कर्ज घेते लोकांकडून ते काय पब्लिक फायनान्सेस आहेत, राईट. तर ह्या पॉलिसीला काय म्हणणार, ते कसे इन्क्रीज करतील, कुठून गव्हर्नमेंटला डेट घेता येतील, एखादी नवीन सिक्युरिटी इंट्रोड्यूस करता येईल का, फॉरेनमधून डेट घेणारे, लोन घेणारे का इंडियन मार्केटमधून उचलणारे, हे सगळे पब्लिक पॉलिसी झाली आहे ना, ह्याला फिस्कल पॉलिसी म्हणता येईल. त्याच्या उलट एक अशी मॉनिटरी अथॉरिटी जी मॉनिटरी पॉलिसी कंट्रोल करते आहे, मग ती कोण असेल अथॉरिटी, द हायेस्ट मॉनिटरी अथॉरिटी इन द कंट्री, म्हणजे ती झाली सेंट्रल बँक, जी ओव्हरऑल बँकिंग सिस्टीमला रेग्युलेट करते आहे, तिच्याकडे ते काम आहे, हायेस्ट अथॉरिटी. मग ही मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी म्हणजे कळालं काय, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय झालं. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे ज्याच्यामध्ये इकॉनॉमीमध्ये काय असे मेजर फॅक्टर्स आहेत जे ग्रोथला अफेक्ट करत आहेत, म्हणजे मला ग्रोथ इकॉनॉमीमध्ये घडवून आणायची आहे, इन्क्रीज करायची आहे GDP, ठीक आहे, प्लस मला इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. मग मला काय करावं लागेल, मी कुठल्या पॉलिसीच्या बाबतीत बोलते, मी मॉनिटरी पॉलिसीच्या बाबतीत बोलते आहे. कारण आपण बोलतो आहे मनी सप्लाय इन्क्रीज केला आहे म्हणजे इकॉनॉमीमध्ये डिमांड वाढली आहे मनीची, म्हणजे इन्फ्लेशन झालं आहे, म्हणजे इन्फ्लेशन तुम्ही डेलिबरेटली घडवून आणताय, कारण इकॉनॉमी थोडीशी स्लो होत जात होती, कोणी डिमांडच करत नव्हतं, कारण वस्तूंचे भाव जेमतेमच होते तेवढेच. मग काही ना काही बूस्ट इकॉनॉमीला देण्यासाठी देर हॅज टू बी सम इन्फ्लेशन, म्हणून तुम्ही मनी सप्लाय इन्क्रीज करताय. हे कोण करतंय, ते सेंट्रल बँक प्रत्येक कंट्रीची. ग्रोथ कशावर डिपेंड करते आहे, इन्फ्लेशन किती आहे. ॲक्च्युली आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की मी जे म्हणलं ना की ग्रे एरिया आहेत, तुम्हाला कळत नाही आहे की एखाद्या टाईपचं इन्फ्लेशन होतं आहे, कॉस्ट पुश किंवा डिमांड पुल. तर तुम्हाला एखाद्या पट जसं की ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे नाही करणार की एक्झॅक्टली कॉस्ट पुश इन्फ्लेशन आहे का डिमांड पुल आहे. वन फॅक्टर इज लिडिंग टू द अदर अँड अदर इज लिडिंग टू द फर्स्ट. हा ग्रे एरिया एक डिस्क्रिपन्सी आहे, तुम्हाला क्लिअर कट सांगता येत नाही. मी मागे पण तुम्हाला इन्फ्लेशनमध्ये सांगितलं आहे, राईट. मग जेव्हा असे काही सिनारिओज तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत किंवा मॉनिटरी पॉलिसीमध्ये पण बघा, तुम्ही ॲक्च्युली इकॉनॉमीमध्ये काही डिसिजन्स घेत आहे, मनी सप्लाय इन्क्रीज करताय, म्हणजे कसा इन्क्रीज करताय, रेपो रेट डिक्रीज करतायत, म्हणजे बँक्सला स्वस्त लोन मिळेल RBI कडून, म्हणजे मनी सप्लाय इन्क्रीज झाला. पण बँकने RBI कडून तर स्वस्त लोन घेतलं आहे,
बट पुढे तो लोकांना पास ऑन नाही केलं, ही एक डिस्क्रिपन्सी झाली. त्याच्यामुळे आयडिया RBIच्या माइंडमध्ये काय होती, मी रेपो रेट कमी करतोय म्हणजे बँक्सला कमी इंटरेस्ट रेटवरती लोन देणार, बँक्स माझ्याकडून कमी इंटरेस्ट रेटवर लोन मिळाले म्हणून लोकांना पण पुढे कमी इंटरेस्टवरती लोन देईल. पण बँक्स त्यांनी केलं नाही. मग RBIची जी आयडिया होती ती ॲक्च्युली रियालिटीमध्ये रिफ्लेक्ट झाली आहे का नाही, हा जो सगळा म्हणजे हे 2-3 मुद्द्यांवरून लक्षात आलं काही एक ग्रे एरिया आहे. मग ॲक्च्युली जर तुम्हाला ग्रोथ ॲज सच घडून आणायची आहे किंवा स्टडी करायची आहे की कसा पॅटर्न आहे, तर मला इन्फ्लेशन किंवा या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, बट मला ॲक्च्युली स्टेट ऑफ इकॉनॉमीवर जास्त लक्ष द्यावं लागेल. मी पुढच्या स्लाईड्समध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे. तर जेव्हा मी ग्रोथच्या बाबतीत बोलते आहे, प्राईस कंट्रोलच्या बाबतीत बोलते आहे, तर हे सगळं करण्यासाठी एक अथॉरिटी असेल, मॉनिटरी पॉलिसी अथॉरिटी, जी असेल सेंट्रल बँक. म्हणजे आपल्या केसमध्ये कुठली आहे, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. RBIचं 1934च्या अगोदर RBI कमर्शियल बँक होती. ठीक आहे. डॉक्टर BR आंबेडकरने प्रॉब्लेम ऑफ रुपी या त्यांच्या थिसिसमध्ये ही जी RBIची कन्सेप्ट आणली आणि 1934मध्ये आय थिंक हंटर कमिशनने जी आहेत ती त्यांची रेकमेंडेशन्स जी आहेत हे प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या थ्रू ती रेकमेंडेशन्स एक्सेप्ट केली आणि मग 1934मध्ये RBI ॲक्ट 1934 हा एनॅक्ट केला गेला ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या थ्रू, ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे आहे हे सगळे जे मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड जे काय म्हणता येईल त्याला डिसिजन्स आहेत ही अथॉरिटी घेत गेली. पुढे जाऊन आत्ता रिसेंटली 2014मध्ये RBIला इन्फ्लेशन कंट्रोल हा एक, आता पण पुढे बघूया, जाऊ तुम्ही त्याच्या बाबतीत आता सध्या बोलत नाही. कळतंय. फिस्कल पॉलिसी, मला टॅक्सेस कसे इन्क्रीज करायचे, डिक्रीज करायचे, अनएम्प्लॉयमेंट मला जर डिक्रीज करायची तर मी त्यासाठी काय मेजर्स घेणार आहे. कळतंय. कुठल्या सेक्टरमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ह्या सगळ्या पॉलिसीज एक गव्हर्नमेंट डिसाईड करते आहे. मग त्या पॉलिसीला मी काय म्हणणार आहे, फिस्कल पॉलिसी. मी ग्रोथ कशी होऊ शकते इकॉनॉमीमध्ये, इन्फ्लेशन कसा कंट्रोल करणार, ही जी पॉलिसी आहे त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणणार. ह्या 2 पॉलिसीजमध्ये डिफरन्स माहिती आहे, राईट. तर आता मला काय म्हणायचं आहे की आता एक कमिटी आहे. कुठली कमिटी आहे, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ह्याचे 6 मेंबर्स असतील, जी ही मॉनिटरी पॉलिसी म्हणजे आपण म्हणतो मनी सप्लाय इन्क्रीज करणार, डिक्रीज करणार, हे जे सगळं करताय कोण करतील, तर ही मॉनिटरी पॉलिसी हे डिसिजन्स घेणार आहे प्रत्येक क्वार्टरमध्ये की आता मला काय करायचं, काय डिसिजन असेल की माझा रेपो रेट किती आहे, रिव्हर्स रेपो रेट किती असणार आहे, हे जे रेट्स ठरवणं वगैरे. आपण बँक रेट मागे बघितलं होतं, तो एक लॉंग टर्म मेजर आहे. रेपो रेट हा प्रत्येक क्वार्टरमध्ये ते हिंट देत आहेत, चेंज करतायत किंवा जे काही पण आहे. म्हणजे आता काय असेल, एखादी मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट प्रत्येक क्वार्टरमध्ये येईल, राईट है ना. आणि त्याच्यामध्ये काय RBI किंवा म्हणजे ही मॉनिटरी पॉलिसी काय हिंट करते आहे, तर पुढचे 4 महिने जे असतील ते आम्ही एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी अप्लाय करणार आहोत किंवा कॉन्ट्रॅक्शनरी, ही हिंट देणार आहे. म्हणजे सगळ्यांना कळते. आणि ते कशाच्या थ्रू, मी रेपो रेट इन्क्रीज केला आहे 4 महिन्यांसाठी, 3 महिन्यांसाठी, पुन्हा रिवाईज करणार. मी प्रेडिक्ट पण करते आहे. मी आता सपोज आहे फेब्रुवारी महिना, पुढचे 3 महिने मी आता हे बघितलं आहे की पुढचे 2 महिने ठीक आहे, फर्स्ट क्वार्टर सपोज आहे असं समजून की आता, तर मी एक रिपोर्ट काढेल, म्हणेल पुढच्या येणाऱ्या, मी एक तर फोरकास्ट करेल पुढच्या येणाऱ्या 4 महिन्यामध्ये हे इन्फ्लेशनचं रेट असू शकतं, ग्रोथ वगैरे एवढी असू शकते. त्याच्यासाठी मला इन्फ्लेशन कंट्रोल म्हणजे जर डिक्रीज झालं आहे तर त्याला इन्क्रीज करणं, इन्क्रीज झालं आहे तर त्याला डिक्रीज करणं. जे काही पण माझं 4% ± 2% हे जर रेंज होता, हे पण ह्या मॉनिटरी पॉलिसी 2014मध्येच ठरवण्यात आलं की हा एवढी रेंज असेल. ठीक आहे. तर मला हे करायचं आहे, ह्या रेंजमध्ये मेंटेन करायचं. त्याच्यासाठी रिलेटेड जे काही पण मला डिसिजन्स घ्यायचे ते मी माझ्या रिपोर्ट प्रत्येक वेळेस प्रत्येक 4 महिन्याला मी एक रिपोर्ट काढेल आणि त्या रिपोर्टमध्ये हे सगळं मेन्शन केलेलं असेल. बँक्सला हिंट जाईल की रेपो रेट कमी झालं या रेटमध्ये असेल आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, इन्फ्लेशन कंट्रोल होईल. हे काम कोणाकडे आहे, RBIकडे आहे. कोणी दिलं आहे, गव्हर्नमेंटने दिलं आहे. मग ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही 6 मेंबर्सची बॉडी आहे. जी 6 मेंबर्सची बॉडी हे डिसिजन्स घेते आहे आणि प्रत्येक 4 महिन्याला एक रिपोर्ट पब्लिश करते आहे, इकॉनॉमीची स्टेट काय आहे वगैरे. ठीक आहे. प्लस या 6 लोकांपैकी या पॉलिसी कमिटी, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा हेड कोण असणार आहे, तर RBIचा गव्हर्नर.
2 लोक फिक्सच असतील. RBIचा एक गव्हर्नर असेल, दुसरा असेल डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI आणि आणखीन एक मेंबर जो RBIचाच असेल आणि 3 मेंबर्स असे असतील. म्हणजे हा जो 4th मेंबर आहे ना, RBIचा गव्हर्नर इज द हेड ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कमिटी. सेकंड डेप्युटी गव्हर्नर. उरलेले 4 लोक जे असतील, एक सिलेक्शन कमिटी असेल जे ह्याच्या आउटसाईड असेल गव्हर्नमेंटच्या थ्रू. ती सिलेक्शन कमिटी हे डिसाईड करेल की 3 लोक गव्हर्नमेंटच्या आणि हा 4था पर्सन जो RBI थ्रू येणार आहे तो. कळतंय ना? हे असे 4 लोक कोण असतील. ठीक आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये बघा. 6 मेंबर, पुढे सगळं आपण डिटेलमध्ये घेऊ. 1 सेकंड. 6 मेंबर मॉनिटरी पॉलिसी कमिटी हेडेड बाय गव्हर्नर शक्तिकांत दास. इकडे काय मेन्शन केलं आहे हे बघा. मॉनिटरी पॉलिसी इन्फ्लेशन कंट्रोलसाठी. ठीक आहे. म्हणजे मी जे म्हणते ना, डिसिजन कोण घेणार आहे तर ही मॉनिटरी पॉलिसी. आपण म्हणतो RBIने काय केलं आहे, मनी सप्लाय इन्क्रीज केला आहे, डिक्रीज केला आहे. म्हणजे कोण ॲक्च्युली हे डिसिजन्स घेते तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी. 6 मेंबर्स असतील. हेड कोण असेल तर RBI गव्हर्नर. ठीक आहे. पुढे बघा. आता काय आहे मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे 2 टाईपच्या मॉनिटरी पॉलिसीज असतील. कुठल्या कुठल्या तर एक एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी आणि एक कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी. ह्याला वेगवेगळे नाव असतील. ठीक आहे. टाईट मनी पॉलिसी, चीप मनी पॉलिसी, डिअर मनी पॉलिसी वगैरे वगैरे. ठीक आहे. मी हे तुम्हाला म्हणजे सांगते, ह्याच्यानंतर लगेच डिक्टेट करते थोडंसंच, जास्त नाही. तर हेल्प स्पीड अप द इकॉनॉमी और बूस्ट इकॉनॉमिक ग्रोथ. एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय एक्झॅक्टली, पुन्हा एकदा सांगा बरं का. काय एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. सपोज RBIने काय केलं आहे, रेपो रेट जो आहे तो, RBIने रेपो रेट म्हणजे काय, ज्या रेटवरती RBI बँक्सला लोन देते, हा बँक आहे ना, हा आहे RBIने बँक्सला लोन दिलं आणि त्याच्या रिटर्नमध्ये बँक्सने काय केलं आहे तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज RBIकडे ठेवल्यात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा मी रेपो मार्केट म्हणते ना, ज्याच्यामध्ये रिपर्चेस ऑब्लिगेशन आहे, प्रत्येकच वेळेस असं नाही होणार की मी माझी सिक्युरिटीज जी आहे ती RBIकडे ठेवली आणि मी प्रॉमिस करते आहे की ती सिक्युरिटी मी वापस घेईल. एक मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. जेव्हा मी ओपन मार्केट ऑपरेशन्स, इथे मुद्दा रिलेव्हंट आहे म्हणून नवीन मुद्दा इंट्रोड्यूस करते आहे. जेव्हा मी ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या बाबतीत बोलते आहे तेव्हा RBI काय करते आहे, इकॉनॉमीमध्ये मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी काय करते आहे, ओपन मार्केटमध्ये डील करते आहे. कशी करणार, सेल आणि परचेस ऑफ सिक्युरिटीज. RBIने सिक्युरिटीज परचेस केल्या आहे असं आत्तापासून आपण म्हणायला चालू करू. ठीक आहे. RBIने सिक्युरिटीज परचेस केल्या आहेत म्हणजे त्याच्या बदले बँक्सला पैसा दिला आहे. ठीक आहे. मी काही कन्फ्युजन क्रिएट करते आहे का, नाही. म्हणजे बँक्सकडे पैसा आला आहे आता खूप सारा. बँक्स काय करतील, पुढे लोकांना लोन देतील. राईट. हा आता जो पीपल असं लिहू आपण, म्हणजे इकॉनॉमीमध्ये मनी सप्लाय जो आहे तो इन्क्रीज झाला. जेव्हा मनी सप्लाय, लोकांच्या हातात खूप सारा पैसा आहे तर लोक काय करतील, कमॉडिटीजची डिमांड करतील. म्हणजे डिमांड माझी वाढली आहे. डिमांड वाढली आहे म्हणजे काय, इन्फ्लेशन वाढेल. आता इथेच तो मुद्दा होता. मी जे बोलते डिमांड वाढली म्हणून इन्फ्लेशन झालं आहे, सप्लाय वाढला आहे म्हणून मनी सप्लाय वगैरे, मनी सप्लाय इन्क्रीज झाला म्हणून डिमांड इन्क्रीज झाली. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्या बियॉन्ड जाऊन जर आपण विचार केला तर इट इज नॉट ॲक्च्युली द डिमांड वाढली आहे किंवा सप्लाय वाढला आहे. कारण मेअरली सप्लाय, मनी सप्लाय वाढला आहे म्हणून डिमांड वाढली तर इन्फ्लेशन होईलच असं नाही आहे. ज्या मोमेंटला डिमांड वाढलेली, आता थोडंसं लक्षात घ्या, म्हणजे मी तुम्हाला अगोदर फक्त सुपरफिशियल गोष्टी सांगितल्या होत्या, आता मी थोडंसं डेप्थमध्ये जाते आहे. पटतोय माझा मुद्दा. ज्या मोमेंटला डिमांड वाढली आहे पण जर प्रोडक्शन रेट त्या मोमेंटला इकॉनॉमीमध्ये हायच आहे आणि ती सगळीच्या सगळी डिमांड तो जो सप्लाय आहे त्याने मीट केली तर काय होईल,
इन्फ्लेशन होणार नाही. इन्फ्लेशन कुठल्या इन्स्टन्सला होईल? ज्या मोमेंटला डिमांड वाढली आणि सप्लाय कमी झाला. कशाचा? कमॉडिटीजचा. ज्या काही पण मी गोष्टींचा है ना, कळतंय ना. मला एक मोटर बाईक पाहिजे, मी डिमांड अचानक वाढवली, बट मार्केटमध्ये तेवढा सप्लाय आहे. मी म्हणजे माझ्यासारखे खूप सारे लोक, सप्लाय आहे, त्यांनी लगेच विकलं. इफेक्ट झालाय का? कळतंय? हा लॉंग टर्म आहे. म्हणजे मी ॲक्च्युली हे इन्फ्लेशनला जर तुम्हाला प्रॉपरली स्टडी करायचं आहे तर डिमांड आणि सप्लायच्या पुढे, डिमांड आणि मनी सप्लायच्या पण बियॉन्ड जाऊन तुम्हाला स्टेट ऑफ इकॉनॉमी काय आहे, की इकॉनॉमी रेडी आहे का तेवढा सप्लाय करण्यासाठी, ह्याच्यावर थोडंसं फोकस करावं लागेल. म्हणजे ह्याच गोष्टीला तुम्ही समजताय. दिस इज ऑल क्लिअर टू यू. बट द डिफरन्स इज, आपण त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा ॲड करतोय की स्टेट ऑफ इकॉनॉमीमध्ये थोडंसं फोकस करायचं. कळतंय? तो मुद्दा 2 मिनिटासाठी तिकडेच राहू द्या. मी ॲब्सल्युटली मनी सप्लाय इन्क्रीज, म्हणजे मी एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसीच्या बाबतीत बोलती आहे. RBIने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज परचेस केल्या आहेत ओपन मार्केटमध्ये, म्हणून बँक्सकडे जास्त पैसा आहे, म्हणून पीपलकडे जास्त पैसा आला आहे, म्हणून पीपल जास्त डिमांड करत आहेत, आणि म्हणून जो आहे तो इन्फ्लेशन झालं आहे, म्हणजे इन्क्रीज झालं आहे. ही कुठली आहे? एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. मनी सप्लाय एक्सपांड करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ह्याच्यामुळे जेव्हा इन्फ्लेशन होतं आहे तेव्हा इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे. आता ह्याला पुन्हा एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे, राईट? इन्फ्लेशन होतं आहे म्हणून इकॉनॉमिक ग्रोथ होती आहे. पक्का? 100%? चालेल. आता सपोज ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट बघा, की सपोज RBI ने बँक्सकडून गव्हर्मेंट लोन घेतलं आहे. म्हणजे काय केलं आहे? हे बँक्स आहेत, ठीक आहे. तर RBIने ह्या ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत ह्या सेल केल्या आहेत, विकल्यात. म्हणजे बँक्सकडून पैसा घेतलाय आणि बाहेर काय दिलंय? तर गव्हर्मेंट सिक्युरिटीज. बँक्सकडून RBIने पैसा ओढून घेतलाय, म्हणजे बँक्सकडे रुपीज जे आहेत ते कमी झालेत, है ना. म्हणजे बँक्स जे आहेत ते लोकांना कमी पैसा देऊ शकेल, म्हणून मनी सप्लाय जो आहे तो इकॉनॉमीमध्ये कमी झाला आहे, राईट. आणि म्हणून डिमांड जी आहे, लोकांच्या हातात पैसाच नाही आहे, म्हणून लोक काय करतील? डिमांड डिक्रीज करतील. आता जर कोणी डिमांडच करत नाही आहे तर तुम्ही कमी पैशामध्ये एखादी कमॉडिटी विकणार, कारण मागणीच नाही आहे त्याची तेवढी, राईट? पक्का? म्हणून काय झालं आहे? इन्फ्लेशन डिक्रीज झालं आहे. म्हणजे काय? ग्रोथ. ही कुठली पॉलिसी आहे? कॉन्ट्रॅक्शनरी. ही कुठली होती? एक्सपान्शनरी. काही डिफिकल्ट आहे? नाही, मी ऑलरेडी खूपदा एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे जाऊ. आता बघा, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मी जे बोलते आहे ना की मॉनिटरी पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट्स, काय काय इन्स्ट्रुमेंट्स असतील मॉनिटरी पॉलिसीचे? 2 टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स RBI, म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय काय टूल्स यूज करते आहे. मी जे म्हटलं मनी सप्लाय RBI इन्क्रीज करते आहे किंवा डिक्रीज करते आहे, तर कुठले इन्स्ट्रुमेंट्स, कुठले टूल्स यूज करते आहे RBI, म्हणजे इंटर्न मॉनिटरी पॉलिसी कमिटी, म्हणजे मनी सप्लाय जो आहे तो इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार. तर ते 2 टाईपचे मॉनिटरी पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स किंवा टूल्स असतील. ते कुठले असतील? पहिले असेल एक क्वालिटेटिव्ह, दुसरं असेल क्वांटिटेटिव्ह. आपण पहिले क्वांटिटेटिव्ह बघू, नंतर क्वालिटेटिव्ह बघूया, ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय आहे? ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये तुम्ही फिगर्समध्ये, नंबर्समध्ये, फॅक्ट्समध्ये डील करताय. म्हणजे मी आता बघा, जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही. रेपो रेट इन्क्रीज केला आहे, रेट इन्क्रीज केला आहे, क्वांटिटेटिव्ह टर्म आहे. रिव्हर्स रेपो रेट डिक्रीज केला आहे, रेट डिक्रीज केला आहे, क्वांटिटेटिव्ह टर्म. कळतंय? मग हे जे आहेत रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, MSF, LAF वगैरे, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, हे पुढच्या स्लाइड्समध्ये येईल. मी शिकवलं नाही ना की LAF वगैरे. MSF सांगितलं आहे, पण सुपरफिशियली सांगितलं, असं खूप डेप्थ
मध्ये नाही सांगितलं, राईट, आपल्याला आज लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर हे जे आहेत रेट्स वगैरे है ना, ज्या रेट्समध्ये RBI बँक्सला लेंड करते आहे किंवा त्यांच्याकडून लोन घेते आहे, बॉरो करते आहे, तर हे जे रेट्स आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा मी बोलते तेव्हा ते क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स झाले. आणि ज्या RBI इन जनरल काही हिंट देते आहे, मॉरल सुएशन, डायरेक्ट ॲक्शन वगैरे, मार्जिन रिक्वायरमेंट वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, तर RBI फिजिकली एखादा रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करते म्हणून मॉनिटरी पॉलिसीवर काही इम्पॅक्ट होतो असं नाही आहे. RBI बँक्सला हिंट करते किंवा डायरेक्टली सांगते की तुम्ही हे असं करा, कुठला रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज नाही करत आहे. ॲक्च्युली स्वतःहून काही एफर्ट्स नाही घेते एक्सेप्ट डायरेक्ट ॲक्शन वगैरे. ठीक आहे, तर ते काय झालं क्वालिटेटिव्ह. पुढे आपण बघूया डिटेलमध्ये. कळतं आहे ना, हे दोन टर्म्स मला डिफरन्स कळतो आहे, व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह आणि व्हॉट इज क्वालिटेटिव्ह. पक्का? काही घाई तर नाही होतं ना? पक्का? चालेल. क्वालिटेटिव्ह आता इथे बघूया अगोदर, क्वांटिटेटिव्ह मेथड और जनरल मेथड. ठीक आहे, बँक रेट माहिती आहे तुम्हाला. बँक रेट हा लॉंग टर्म मेजर आहे. मला ह्याचा इफेक्ट थोडा डिले दिसायला लागेल. कळतं आहे? बँक रेट क्लिअर आहे काय आहे, ज्या रेटमध्ये RBI बँक्सचे बिल्स जे आहे ते रिडिस्काउंट करते आहे, म्हणजे RBI बँकला लोनच देते आहे, त्या रेटला काय म्हणणार आहे, बँक रेट. ठीक आहे ऋतुजा, पक्का? चालेल. ओपन मार्केट ऑपरेशन्स, या सगळ्यांपैकी ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजे काय, मी जे म्हणलं ना की सेल आणि परचेस ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, फक्त सेल आणि परचेस, कोण रिपर्चेसचं ऑब्लिगेशन नाही आहे त्याच्यामध्ये. मी जस्ट विकलं तर विकूनच टाकलं, तुमच्याचकडे आहे. खरेदी केले तर खरेदीच केलं आहे. हे जे जिथे होतं आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्याला काय म्हणणार आहे, तर ओपन मार्केट ऑपरेशन. मी खूप साऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमधून काढून घेतल्या आहेत किंवा खूप साऱ्या सिक्युरिटीज टाकल्या आहेत. कुठे होतं आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स. कळते? पक्का? चालेल. कॅश रिझर्व रेशो म्हणजे CRR, मी रिझर्व वाढवला आहे म्हणजे मनी सप्लाय डिक्रीज होणार आहे, रिझर्व कमी केला आहे मनी सप्लाय इन्क्रीज होणार आहे. कारण इन्व्हर्स रिलेशन काय होतं, स्मॉल m इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपिटल R. हा R म्हणजे काय, रिझर्व. तुम्हाला CRR आणि SLR इन जनरल है ना, SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, CRR कॅश रिझर्व रेशो. ठीक आहे. तर हे CRR आणि हे दोघं कंबाईन मिळून असे हे जे रिझर्व्स RBI सांगते, हिंट करते मेंटेन करण्यासाठी, म्हणजे टोटल RBI कशाच्या बाबतीत बोलते आहे, तर RDRच्या बाबतीत बोलते आहे. RDR म्हणजे काय असतं, रिझर्व डिपॉझिट रेशोज. एक हेल्दी RDR मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हेल्दी रेशोज मेंटेन करायचे आहेत, CRR SLR वगैरे. हा पॉईंट क्लिअर होता ना तेव्हा. त्याच्यानंतर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. CRRचा पैसा जो आहे कॅश म्हणजे डे टू डे बेसिसवर आज RBIकडे नवीन, आज बँक्सकडे, हा एक मुद्दा सांगायचा आय थिंक राहून गेला होता. आज बँक्स, कारण बँकमध्ये तुम्ही रोज जाताय आणि रोज तिकडून पैसा काढून तरी आणताय किंवा नवीन पैसा डिपॉझिट करताय ओव्हरऑल कंट्रीमध्ये. तर बँकमध्ये जो ॲट अ टाईम पैसा आहे तो रोज व्हॅरी होतोय का चैताली? ठीक आहे, रोज व्हॅरी होतोय तो पैसा. एखाद्या आजच्याला बँककडे 1 लाख रुपये आहेत असं समजा, उद्याच्याला 2 लाख आहेत, 3 लाख आहेत किंवा 90च लाख आहेत किंवा 50,000 आहेत. काय झालं आहे, हे व्हॅरी होतं आहे. RBI म्हणते आहे प्रत्येक इन्स्टंटला, रोजला बघा की तुमच्या टोटल डिपॉझिट्सपैकी 4% तुमच्याकडे जेवढा पैसा आला आहे त्याच्या 4% पैसा तुम्हाला रोज माझ्याकडे आणायचा आहे आणि कॅशच्या फॉर्ममध्ये द्यायचा आहे. हे आहे CRR रोज. कळते? टोटलपैकी कधी 1 लाखाचे 4% असतील, कधी 2 लाखाचे असतील. म्हणजे मी एक जनरल माझ्यासाठी जेवढी टर्म सोपी आहे म्हणायला म्हणून बोलते आहे. कळलं ना, अमाऊंट जास्त असेल. कळते? पक्का? सिरियस का बसले यार, थोडंसं स्माइली. हां, आता ते आपण जे मी सांगितलं होतं ना की हे सेटलमेंट्स वगैरे असतात ते मी सांगेल तुम्हाला नंतर, पण हे ट्रान्झॅक्शन्स रोज होत आहेत. कळलं? रोजच्या रोजला. हा मुद्दा सांगायचा राहिला होता, मी मुद्दा म्हणून ठेवले काही काही गोष्टी. CRR कॅशच्या फॉर्ममध्ये बँक्स RBIकडे पैसे देते आहे, विसरून जाती, त्याच्यावर बँक्सला काही फायदा नाही आहे. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, बँक्सला लिक्विड फंडमध्ये स्वतःकडे असेट्स ठेवायचे आहेत. हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असू शकतात, दुसरे लिक्विड असेट्स असू शकतात किंवा मनी पण असू शकतो. ठीक आहे है ना. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी या एका कॅटेगरीच्या अंडर, सपोज असं मला SLRच्या अंडर जी गव्हर्नमेंट सिक्युरिटी ते मी यूज करू शकते है ना. त्याच्यानंतर लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी LAF, हे मी पुढच्या स्लाइड्समध्ये सांगणार आहे, डोंट वरी.
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आपल्याला दोनचं कंपॅरिझन बघायचं आहे. दोन्ही पण गोष्टींमध्ये बँक्स RBI कडून लोनच घेते आहे. दोन्ही पण केसमध्ये LAF मध्ये पण आणि MSF मध्ये पण लोनच घेते आहे. फक्त डिफरन्स काय आहे आणि एक असताना दुसऱ्याची गरज काय वगैरे, कुठल्या सिच्युएशन्समध्ये कुठला यूज करतात हे थोडं कंपॅरिझन बघून घ्यायचं. ठीक आहे, पक्का. हे मी 2 एक्सप्लेन करणं बाकी आहे, मला माहिती आहे. ऑलरेडी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी एक्सप्लेन केलेलं आहे, जे रेपो रेट प्लस समथिंग असतं. सध्याला रेपो रेट प्लस 0.25% एवढं आहे, हे तुम्हाला माहिती आहे, राईट. LAF वगैरे पुढच्या स्लाइड्समध्ये एक्सप्लेन करणार. काही डाऊट आहे? थोडंसं सिरियस बसू नका, सिरियस बसू नका. ओपन मार्केट ऑपरेशनमध्ये तुम्ही सांगितलं की एखादी गव्हर्नमेंट सिक्युरिटी सेल केली तर ते तुमच्याकडे राहतं. हां, ज्याने गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतली तो कुठे जाईल? मॅच्युरिटी जर रीच झाली आहे तुमच्याकडेच राहिली म्हणजे असं नाही. बेटा एक सेकंड. जेव्हा मागच्या स्लाइड्समध्ये बघ, सपोज मी रेपो रेटमध्ये डील करते आहे, मी रेपो मार्केटमध्ये डील करते आहे, तेव्हा RBIने परचेस केली आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटी बँक्सकडून. या बँकने म्हणलं आहे, बॉस मेरी गवर्नमेंट सिक्युरिटी अपने पास रखो, मेरे को पैसे दो, क्योंकि हा बँकचा असेट आहे. एक मिनिट, मी तुझ्याच मुद्द्याला ॲड्रेस करते, मी बिलकुल भरकटत नाही आहे. बँकने म्हणलं आहे तुमच्याकडे ठेवा, माझा असेट आहे, मी प्रॉमिस करतो किंवा माझ्याकडे ऑब्लिगेशन आहे, मला माहिती आहे की मी जितका पण पैसा तुमच्याकडून घेतला आहे तो तुम्हाला रिटर्न करेल आणि मी ज्या काही पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुमच्याकडून तुम्हाला दिल्या होत्या तेवढ्या तर तुमच्याकडून घेईल वापस. एक सेकंड, हे ऑब्लिगेशन आहे माझ्यावरती, कारण मी रेपो मार्केटमध्ये डील करते आहे. रेपो रेट रिपर्चेस ऑब्लिगेशन आहे माझ्यावरती. ठीक आहे, जेव्हा गव्हर्नमेंट सिक्युरिटी इश्यू करते त्याच्यावर हे थोडं लिहिले की फक्त रेपो मार्केटमध्येच यूज होणार आहे. तिथे एक सिक्युरिटी आहे, तो एक पेपर आहे, तो एक असेट आहे, तो कुठे पण यूज होऊ शकतो. त्यातल्या त्यात मी इथे रेपो मार्केटमध्ये यूज करते. जर मी अशा पद्धतीने इकडे मी जर सांगितलं नाही की मी परत घेणार आहे, माझ्यावर ऑब्लिगेशन नाही आहे, तर इन जनरल काय तो माझ्यासाठी एक नॉर्मल असेट आहे, जसं तुमचं सोनं चांदी पैसा वगैरे असतं. कळतंय? मग आता हा रेपो रेट म्हणून तर 2 वेगळे कॅटेगरीज यांनी इकडे दाखवल्या आहेत क्वांटिटेटिव्ह मेजर्समध्ये. इथे त्यांनी ओपन मार्केट ऑपरेशन्स एक वेगळं बोललेलं आहे इन्स्ट्रुमेंट मनी मार्केटचं, आणि कुठे गेलं हे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी वगैरे हे ज्या गोष्टी आहेत हे त्यांनी वेगळ्या मेन्शन केलेल्या आहेत. का असं? कळतंय? कारण इथे मला ऑब्लिगेशन नाही आहे की मी त्या फक्त रेपोच्या बाबतीत जेव्हा मी बोलणार तेव्हाच मला ऑब्लिगेशन आहे, कारण ते रिपर्चेस ऑब्लिगेशन आहे. मी तुम्हाला जर माझ्या सिक्युरिटी ठेवल्या आहेत तर मला ते वापस घ्यायच्या ते मला माहिती आहे. 1 महिना 2 महिना जेवढ्या पिरियडसाठी मी तुमच्याकडून पैसा घेतला आहे, त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची म्हणजे त्या T-बिलची मॅच्युरिटी किती असू शकते? 91 डेज, 364 डेज किंवा 182 डेज. आणि मी काय म्हणते आहे, रेपो रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करताय म्हणजे काय करताय? बँक RBI कडून लोन घेते 1-2 महिने 3 महिने. कळतंय ना? प्रत्येक क्वार्टरमध्ये मॉनिटरी पॉलिसी चेंज होती आहे किंवा तीच राहते, डिपेंड करतं RBIचा काय विचार आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीज आहे इन जनरल. पटतंय? पक्का? काही डाऊट आहे? नाही. ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये फक्त सेल आणि जेव्हा मी आता जसं तू म्हणालास प्रायमरी मार्केटमध्ये कोणतरी पहिल्यांदा ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करून घेतली, त्याच्यानंतर हे ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये मी त्याच गव्हर्नमेंट सिक्युरिटी पहिल्याच्याकडून खरेदी केल्या तर त्या सेल किंवा परचेस करते आहे, आणि तसंच मी फिरवत बसू शकते. माझ्याकडे आहे, मी सेल केली, गरज वाटली तेव्हा परचेस करून घेतली. पटतंय? पक्का? काही डाऊट नाही आहे? चालेल. दुसऱ्या मेथड्स, आता फिक्स्ड मार्जिन रिक्वायरमेंट, हे मी पुढच्या स्लाइड्समध्ये व्यवस्थित सगळं कन्झ्युमर क्रेडिट रेग्युलेशन्स, क्रेडिट रेशनिंग, मॉरल सुएशन, कंट्रोल थ्रू डायरेक्टिव्स आणि डायरेक्ट ॲक्शन. RBI सांगती असं करा किंवा काही हिंट देते किंवा या सगळ्या गोष्टींना सोडून तुमच्यावर काही ऑब्लिगेशन आणती आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बोलती आहे, तेव्हा क्वालिटेटिव्ह मेथडच्या अंडर हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स येतील. ह्याच्यामधून एक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो इन जनरल की ही एखादी मेथड त्यांनी जर सांगितली आहे, कळतंय ना, आपण हे सगळं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी यूज करून आपण मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. त्यातले 2 मिनिटासाठी बाहेर जाऊन पुन्हा वापस आहे. ठीक आहे? आणि मला पाण्याची बॉटल देऊन जा. 1 सेकंड.
तर पटतंय? काही डाऊट आहे? ह्याच्यापैकी कुठली पण एक पॉलिसी इन्स्ट्रुमेंट यूज करा, मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करा, सगळ्यांचं काम तेच आहे. ठीक आहे, पक्का? चालेल. बेटा बॉटल दे ना. दे बॉटल. तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बाबतीत 2 मिनटं पुन्हा बघा. काय आहे ती मॉनिटरी पॉलिसी कमिटी? गव्हर्नर आहे, त्याचा एक्स ऑफिशियो चेअरमॅन असेल प्रत्येक मॉनिटरी पॉलिसीमध्ये. आता जर 4 लोक म्हणजे आता हे जे डिसिजन्स असतील, 6 लोक आहेत ना मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये MPCमध्ये, तर MPCचे 6 लोक मिळून एखादं डिसिजन घेतील. प्रत्येकाकडे 1 वोट असेल. म्हणजे किती 6 लोक आहेत. सपोज असं झालं की एका डिसिजनवर टाय झाली आहे, तर मग गव्हर्नरकडे, RBIच्या गव्हर्नरकडे एक काय म्हणता येईल एक्स्ट्रा वोट असेल. ठीक आहे, कास्टिंग वोट असेल, ज्याच्यावरून तो डिसिजन ठरवण्यात येईल. जर टाय झाली है ना, 6 लोक आहेत, टाय झाली, RBI गव्हर्नर एक्स्ट्रा कास्टिंग वोट असेल, तो RBI गव्हर्नर पुन्हा वोट करेल आणि तो डिसिजन घेण्यात येईल. म्हणजे प्रत्येक डिसिजन आहे डेमोक्रेटिक सिस्टम आहे. ह्याच्या अगोदर काय होतं, पुढे जाण्याच्या पहिले हे एक्सप्लेन सगळं करणार आहे. ह्याच्या अगोदर काय होतं, तर गव्हर्नमेंट डिसिजन्स घ्यायची, म्हणजे सॉरी RBI डिसिजन घ्यायची सोलली. RBIचा गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर वगैरे असे 2-3 लोकांचे. मग काय होतं एक्झॅक्टली, सोलली RBI डिटरमाइन करते. तर RBIच्या विम्स अँड फॅन्सीजवर कम्प्लीट इकॉनॉमीमध्ये काही ना काही डिसिजन्स घेतले जात आहेत. तर हा कुठेतरी डेमोक्रेटिक सिस्टम नव्हता, किंवा गव्हर्नमेंटला स्वतःचं म्हणण्यासाठी काही स्कोपच नव्हता. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टींमुळे काय केलं आहे, 2014मध्ये कुठली कमिटी, उर्जित पटेल RBIचे गव्हर्नर होते तेव्हा 2014मध्ये उर्जित पटेल कमिटीने हे रेकमेंडेशन दिले की वी शुड हॅव अ कमिटी, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ज्याच्यामध्ये 3 लोक RBIचे असतील, 3 लोक गव्हर्नमेंटचे असतील, आणि हे लोक मिळून डिसिजन्स घेतील की इकॉनॉमीमध्ये प्राईस स्टेबिलिटीसाठी इन्फ्लेशन किती असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, त्याच्यासाठी कंट्रोल कसा गेला पाहिजे वगैरे. ठीक आहे, चालेल. ही जी आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी वर्षातून 4दा भेटते आणि रिपोर्ट बनवणार. ठीक आहे, फंक्शन्स काय असतील, इन्फ्लेशन कंट्रोल म्हणजे काय करणार, एक्झॅक्टली रेपो रेट डिसाईड करणार काय असेल. गव्हर्नमेंट डिटरमाइन्स इन्फ्लेशन टार्गेट वन्स एव्हरी 5 इयर. आता काय करणार, गव्हर्नमेंट प्रत्येक 5 वर्षामध्ये जे आहे ते इन्फ्लेशन टार्गेट, म्हणजे आता सपोज येणाऱ्या 5 वर्षामध्ये फक्त 4% इन्फ्लेशन मला मेंटेन करायचं आहे, असं डिसिजन कोणी घेतला आहे, तर नेहमी तो गव्हर्नमेंट घेणार. सेंट्रल गव्हर्नमेंट डिसिजन कोण घेत आहे की 4% पुढच्या 5 वर्ष राहणार आहे. गव्हर्नमेंट मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे, किंवा कळतंय ना, ते मेंटेन करण्याचं काम कोणाकडे, तर RBIकडे. कशाच्या थ्रू, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या थ्रू. ठीक आहे, चालेल. RBI अन्सरेबल फॉर फेल्युअर्स. आता गव्हर्नमेंटने डिसाईड केलं आहे की तुमचं काम आहे, तुम्हाला 4% इंटरेस्ट रेट, 4% ±2%. ठीक आहे, तर अशी जर कोरोनासारखी सिच्युएशन्स आली आहेत तर फार टू फार किती होणार, 6% होऊ शकतं, किंवा मग 2% पण असू शकतं. इकॉनॉमीमध्ये खरंच स्लोडाऊन आहे वगैरे, काही इन्फ्लेशन होतच नाही आहे, तेव्हा 2% इन्फ्लेशन असू शकतं, पण ते काही रेअरेस्ट ऑफ द रेअर कंडिशन्समध्ये. अदरवाईज यू नीड टू मेंटेन या ब्रॅकेटमध्येच इन्फ्लेशनला मेंटेन करायचं आहे. तुम्ही फेल झाले तर तुम्हाला हे रिपोर्ट्स म्हणूनच RBI पब्लिश करते, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. त्याच्यामध्ये मी हा डिसिजन घेतला होता, असा इम्पॅक्ट इकॉनॉमीमध्ये झाला आहे. जर RBI हा इन्फ्लेशन टार्गेट करण्यासाठी फेल झाली आहे तर RBI अन्सरेबल टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट्स एव्हरी 6 महिन्यामध्ये देणार. एक्सप्लेन सोर्स ऑफ इन्फ्लेशन आणि इन्फ्लेशन फोरकास्ट. 6 ते 18 महिन्यासाठी किती इन्फ्लेशन असणार आहे पुढचे येणार आहे ते सांगणार, आणि मॉनिटरी पॉलिसी रिपोर्ट 6 महिन्यातून एकदा RBI काढणार. ठीक आहे, पक्का? आय डोंट थिंक काही डाऊट असेल. थेरॉटिकल असं काही खूप एक्सप्लेन करण्याला काहीच नाही आहे. चालेल.
पुढे जाऊ. आता बघा इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत, मॉनिटरी पॉलिसीच्याच बाबतीत बोलत आहे, पण एक्झॅक्टली त्याचा रिलेव्हन्स कुठे आहे, तो कुठल्या स्टेजला काय काम करत आहे हे या स्लाईडमध्ये दिसणार. इन्स्ट्रुमेंट्स बघा, रिझर्व रिक्वायरमेंट्स म्हणजे कुठल्या कुठल्या, CRR आणि SLR. डिस्काउंट रेट किंवा पॉलिसी रेट म्हणजे कुठलं बोलते मी, डिस्काउंट रेट म्हणजे बँक रेट, पॉलिसी रेट म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे पॉलिसी रेट्स आहेत, हे ना क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. त्याच्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन्स, हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. यांना यूज करून मी काय करते आहे, तो ऑपरेटिंग टार्गेट काय आहे, रिझर्व्ह मनी माझ्या है ना, ह्यांना सगळ्यांना यूज करते आहे आणि काय करणार आहे, एक टार्गेट माझं आहे, रिझर्व्ह मनी इन्क्रीज करणार किंवा डिक्रीज करणार. रिझर्व्ह मनी म्हणजे काय आहे माझा, R है ना. तर मला जर स्मॉल m म्हणजे मनी मल्टिप्लायर किती असणार आहे त्या रिझर्व्ह मनीवर डिपेंड करतोय. हा रिझर्व्ह मनी वाढला तर मनी मल्टिप्लायर डिक्रीज होतोय, म्हणजे मनी सप्लाय इकॉनॉमीमध्ये मनी सप्लाय डिक्रीज झाला आहे है ना, आणि वायसी वर्सा. हे क्लिअर आहे, चालेल. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स पुढे एक्सप्लेन करते, चालेल. हे 2 टार्गेट्स आहेत. शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स म्हणजे इन जनरल बघूनच घ्या की डिस्काउंट रेट आणि पॉलिसी रेट, रेपो रेट आणि बँक रेट वगैरे व्हॅरी जर होत आहेत तर एक्झॅक्टली काय होतं आहे, ज्या रेटवर बँक्सला RBI कडून लोन मिळतं आहे ते रेट व्हॅरी होतं आहे. म्हणजेच काय होतं आहे, पुढे जाऊन इंटेन्शन काय आहे, पुढे जाऊन बँक्सने लोकांना कमी रेटमध्ये किंवा जास्त रेटमध्ये लोन दिलं पाहिजे. म्हणजे इम्पॅक्ट काय होतं आहे, लगेचच आहे ना. हे मॉनिटरी पॉलिसी किती 4-4 महिन्याला चेंज होती आहे, इकॉनॉमीमध्ये चेंज होती आहे किंवा RBIच्या विजडमवर डिपेंड करते, काय आहेत त्यांचा आयडिया इकॉनॉमीच्या बाबतीत ह्याच्यावर डिपेंड करतं आहे, राईट. म्हणजे तो जो इम्पॅक्ट आहे, मी पॉलिसी रेट चेंज करते आहे किंवा डिस्काउंट रेट चेंज करते आहे, त्याचा इम्पॅक्ट होतो आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग्सवर, शॉर्ट टर्म इंटरेस्ट्सवर. पक्का कळतं आहे, मी फास्ट जात नाही आहे ना. चालेल. हे माझे ऑपरेटिंग टार्गेट्स आहेत. काय 2 टार्गेट्स आहेत, शॉर्ट टर्म माझे इंटरेस्ट रेट्स कंट्रोल करायचे आहेत किंवा रिझर्व्ह मनी कंट्रोल करायचं, इन्क्रीज किंवा डिक्रीज. पक्का. त्याच्यानंतर इंटरमिडिएट टार्गेट्स काय असतील, ब्रॉड मनी. ब्रॉड मनी म्हणजे कुठल्या बाबतीत बोलते मी, M3च्या बाबतीत बोलते आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट म्हणजे माहिती आहे ना, $1 किती रुपयाला मिळणार आहे, हे मला कंट्रोल करायचं आहे. ते मी कसं करेल, रुपीज इकॉनॉमीमध्ये जास्त आहे म्हणजे रुपीजची डिमांड जास्त आहे. जी गोष्ट जास्त अवेलेबल असते त्याची व्हॅल्यू कमी असते. म्हणजे इकॉनॉमीमध्ये रुपीज जास्त अवेलेबल आहे, इंडियन रुपीज जास्त अवेलेबल आहे म्हणून इंडियन रुपीजची व्हॅल्यू कमी झाली आणि डॉलर्सची व्हॅल्यू वाढली आहे. म्हणजे मी इंडियन रुपीज वाढवती आहे इकॉनॉमीमध्ये वाढला म्हणजे इंटरनॅशनली पण हा इंडियन रुपी वाढतोय है ना, लोक यूजच करणार ना इंडियन रुपीज ऑब्विसली, कळतंय ना. म्हणून एक्सचेंज रेटवर पण इम्पॅक्ट करतोय. जेवढे जास्त रुपीज असतील तेवढी त्याची व्हॅल्यू कमी असेल. पक्का पटतंय, चेहऱ्यावरून दाखवा हो प्लीज, मला असं भीती वाटते कुठेतरी की तुम्हाला कळतंय का नाही कळत आहे. हां अच्छा, नाही ते आहे, दॅट इज सो गुड, बट कुठेतरी मला इन्फ्लेशन फोरकास्ट 6 ते 12 महिन्यासाठी किती इन्फ्लेशन आहे वगैरे, किती असणार आहे वगैरे, हे मला अंदाज लावायचा आहे. हे माझे इंटरमिडिएट टार्गेट्स असतील. कुठले 2, ब्रॉड मनी, त्याच्यानंतर एक्सचेंज रेट आणि इन्फ्लेशन फोरकास्ट, हे माझे इंटरमिडिएट टार्गेट्स. हेच यूज करते आहे पण वेगवेगळ्या कामांसाठी. पहिलं काम कुठलं, तर ऑपरेटिंग टार्गेट्स. ते काय असतील, तर रिझर्व्ह मनी कंट्रोल करणं आणि शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स, राईट. शॉर्ट टर्म म्हणजे काय, 1 वर्षाच्या पेक्षा कमी है ना. पक्का. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, हे सांगण्याची गरज नाही आहे. पक्का. पॉलिसी गोल्स काय असतील एक्झॅक्टली, इन्फ्लेशन कंट्रोल. मॉनिटरी पॉलिसी मग पहिला गोल काय आहे, इन्फ्लेशन कंट्रोल. दुसरं काय, आउटपुट म्हणजे काय, ग्रोथ. आणि फायनान्शियल स्टेबिलिटी. पक्का. काही डाऊट आहे, त्याच गोष्टी रिपीट होत आहेत. हां पुन्हा एकदा सांगू. सपोज आदेश मी इंटरेस्ट रेट RBIने पॉलिसी रेट म्हणजे रेपो रेट इन्क्रीज केला आहे. म्हणजे ज्या रेटवर बँक्सला लोन मिळणार आहे RBIकडून तो इंटरेस्ट रेट वाढला आहे. आता बँक्स जेव्हा, कारण हे काय आहे, मॉनिटरी पॉलिसी
प्रत्येक 4 महिन्यासाठी चेंज होणार आहे. इकॉनॉमिक कंडिशनवर डिपेंड करेल की RBI म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय डिसिजन घेते आहे, राईट. म्हणजे हा जो रेपो रेट इन्क्रीज झाला आहे त्याचा इफेक्ट इमिजिएटली मला दिसणार आहे का? हो ना, म्हणजे ॲटलीस्ट 2 ते 3 महिन्यात लगेच मला दिसून जाईल, पुढच्या 4 महिन्यात दिसेल, 5 महिन्यात दिसेल. पटतंय? RBIने बँकेला ज्या रेटवर लोन दिलं आहे तो रेट जर इन्क्रीज केला तर बँकला पैसे मिळत आहेत, पण महाग पैसे मिळत आहेत. बँकसाठी कॉस्ट ऑफ मनी जास्त झाली, कॉस्ट ऑफ बॉरोईंग जास्त झाली, म्हणून बँक्स तुम्हाला ज्या रेटवर लोन देईल तो पण वाढेल. आणि तुम्हाला ज्या रेटवर लोन देते म्हणजे हे मी शॉर्ट टर्म लोन्सच्याच बाबतीत बोलते आहे ऑब्व्हियसली, कारण मी मनी मार्केटच्या बाबतीत बोलते आहे. तो रेट वाढला आहे म्हणजे मी कुठल्या लोन्सच्या बाबतीत बोलते, शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट. पटतंय? पुढे जाऊ, काही डाऊट आहे? ओपन मार्केट ऑपरेशन्स एक्सप्लेन केलं आहे, पुन्हा एकदा स्लाइड्स बघून घ्या फक्त. बाईंग अँड सेलिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अँड बॉन्ड्स in order to manage liquidity in the economy. मनी मार्केटमधला कॅश कमी करायचा आहे किंवा इन्क्रीज करायचा आहे म्हणून मी सेल किंवा परचेस करते आहे. इम्पॅक्ट काय असेल ऑफ परचेसिंग सिक्युरिटीज? मोर मनी इन इकॉनॉमी. जेव्हा मी परचेस केला म्हणजे कोण परचेस करते तर RBI है ना. RBIने परचेस केले आहेत मोर मनी, कारण मी विकत घेते एखादी गोष्ट समोरच्याला पैसे देणार आहे म्हणजे मी इकॉनॉमीमध्ये पैसा टाकती आहे. तर मोर डिमांड आणि हायर ग्रोथ रेट. इम्पॅक्ट ऑफ सेलिंग. RBIने सेल केलं आहे म्हणजे पैसे काढून घेतले, RBIने पैसे काढून घेतलेत, तेव्हा लेस मनी इन इकॉनॉमी, लेस डिमांड आणि लोअर प्राइसेस. पटते? ठीक आहे. कन्फ्युजन. आता मी जो मुद्दा आता बोलते स्टेट ऑफ इकॉनॉमीच्या बाबतीत, मेनी इकॉनॉमिस्ट से इफेक्ट ऑफ मोर डिमांड इज हायर ग्रोथ रेट है ना. मोर डिमांड, हायर ग्रोथ रेट, while some says higher prices. है ना. पटते ना. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की मोर डिमांडचा इफेक्ट काय आहे, एक तर ग्रोथ रेट हायर आहे किंवा प्राइजेस हायर आहेत. while it is actually state of economy. स्टेट ऑफ इकॉनॉमी म्हणजे डिनोट करताय की इकॉनॉमीची कॅपॅसिटी आहे का सध्याला की ती डिमांड सप्लाय सॅटिस्फाय करतायत का, सप्लाय तेवढा आहे का, दॅट इज स्टेट ऑफ इकॉनॉमी. प्रोडक्शन रेट तेवढं आहे का, प्रोडक्शन कॅपॅसिटी तेवढी आहे का, किंवा कॅपॅसिटी असूनसुद्धा प्रोडक्शन ॲट इट्स फुलेस्ट होतं आहे का, कंप्लीट पोटेन्शियल यूज करताय का, हे ॲक्च्युली मॅटर करतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. मनी सप्लाय शुड बी अलाइन्ड विथ प्रोडक्शन रेट असं त्यांचं म्हणणं आहे. हे ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे. पटतंय? ऋतुजा काही कन्फ्युजन आहे? चेहऱ्यावरून दाखवणार आहो असं काय करताय? हां, शांत आहेत तुम्ही खूप. चला, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय आहे? दोन्ही पण. आता बघा, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजे काय की मिनिमम बिडिंग अमाऊंट आहे 5 करोडचा. म्हणजे तुम्हाला या टर्ममध्ये लोन घ्यायचं आहे तर तुम्हाला मिनिमम काय बॉरो करावं लागेल, किती रुपये तुम्ही लोन म्हणून मिनिमम 5 करोडचं लोन घ्यावं लागेल तुम्हाला. 5 करोडपेक्षा लोन जर तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही LAF नाही यूज करू शकत. जर तुम्हाला 1 करोडचं लोन घ्यायचं आहे मिनिमम 1 करोड किंवा 1 करोडपेक्षा थोडं जास्त, तर तुम्हाला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी यूज करावी लागेल आणि लोन घ्यावं लागेल. 5 करोडपेक्षा जास्त लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. ठीक आहे. ऑल क्लायंट्स ऑफ RBI आर एलिजिबल टू बिड. म्हणजे काय? प्रायव्हेट आहे, कमर्शियल बँक्स आहे, शेड्यूल्ड बँक्स आहेत, नॉन शेड्यूल्ड बँक्स आहेत, ठीक आहे. हे सगळे लोक जे आहेत ते RBI कडून लोन घेऊ शकतात LAFच्या कॅटेगरीमध्ये. बट फक्त शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स हे MSF म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, मला अचानक पैशाची गरज पडली, मी RBI कडे जाणार, मला पैसे द्या, बाकीकडे इकॉनॉमीमध्ये पैसा नाही आहे, दुसरीकडून मला भेटत नाही आहे, की कुठल्या केसमध्ये मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमधून आपण बँक्स RBI कडून लोन घेत आहे ज्या बाकीचे ऑप्शन्स बँकेकडे अवेलेबल नाही आहेत, तेव्हा अर्जंट बेसिसवर बँक्सला ठीक आहे
आर बी आयकडून लोन पाहिजे, तर आर बी आय म्हणणार आहे की ठीक आहे मी तुला लोन देतो आहे, पण रेपो रेटपेक्षा जास्तवर देईल, कारण तुला मी तुझी अर्जन्सी सॅटिस्फाय करते आहे. म्हणून MSF. मग MSFसाठी कोण एलिजिबल आहे, तर फक्त शेड्युल्ड कमर्शियल बँक्स. हे शेड्युल्ड कमर्शियल बँक्स म्हणजे RBI ॲक्ट 1934च्या मध्ये सेकंड शेड्यूलमध्ये ज्या बँक्स मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या बँक्स म्हणजे कुठल्या, तर शेड्युल्ड कमर्शियल बँक्स. ठीक आहे, एवढं आत्ता सध्यासाठी लक्षात ठेवा, बाकी भरपूर डिटेलमध्ये आपण बँकिंगमध्ये बघूया. ठीक आहे. बँक्स कॅनॉट सेल गव्हर्नमेंट सिक्युरिटी टू RBI, दॅट इज पार्ट ऑफ बँक्स SLR कोटा. LAFमध्ये SLR कोटाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुम्ही RBIला नाही देऊ शकत, आणि इथे देऊ शकता. MSFचा रिझनच हा होता की तुम्हाला SLRचा कोटा SLRच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यूज करून तुम्हाला काय करता येते, तर लोन घेता येते RBIकडून. ठीक आहे. त्याच्यानंतर LAF लेंडिंग इज ऑलवेज रेपो रेट. आता हे थोडंसं ना ठेवा बाजूला, पुढे एक्सप्लेन करेल मी ह्याच्या बाबतीत. ठीक आहे. आणि इथे लिहिलेलं आहे MSF लेंडिंग इज ऑलवेज रेपो रेट प्लस 3%. हे चेंज होतं आहे ना, आपल्याला माहिती आहे आता 0.25% आहे ना, म्हणून हा मुद्दा 2 मिनिटासाठी बाजूला राहू द्या. बाकी कळालं आहे काय आहे, एक असताना दुसऱ्याची गरज काय होती, कॅटेगरीज त्यांना क्रिएट करायच्या का. आणि थोडंसं विचार करायचं आणि मला सांगायचं. कमर्शियल बँक त्याच्यामध्ये MSF मधून फक्त कमर्शियल बँक करू शकतात, आणि LAF मध्ये कोणती पण अगोदर कुठली विंडो क्रिएट केली होती RBIने, MSF. आता त्यांना तो ऑप्शन चेंज नव्हता करायचा, म्हणून त्यांनी, आणि तो कोणासाठी होता, तर फक्त शेड्युल्ड कमर्शियल बँकसाठी होता. बाकीचे लोक म्हणायला लागले आमच्याकडे काहीच नाही आहे, आम्हाला अशी एखादी फॅसिलिटी अवेलेबल करून द्या, कारण आम्हाला पण लोनची गरज असते. मग LAF, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, सिम्पली. मग ह्यांनी लिमिट पण थोडी वाढवली. हे 1 करोडपर्यंतच, ह्याच्यावरती तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर तुम्ही 5 करोडपर्यंत लोन घेऊ शकता, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. ठीक आहे, पक्का. हां, 1 करोडच्या वरती. एक्झॅक्टली हे मी बोलताना चुकली असेल. हां, होत आहे रे. हां, नाही, मिनिमम 1 करोड घ्यायचं असेल MSF, मिनिमम 5 करोड घ्यायचं असेल LAF. ठीक आहे, चालेल. बँक बेस रेट. आता बेस रेटच्या अगोदर, बेस रेट काय आहे राव, बोला. बेस रेट हे वाचू नका. बेस रेट काय आहे, तुम्ही काल नोट्स नेले होते ना. हां, अच्छा. बेस रेट इज द मिनिमम इंटरेस्ट रेट ऑफ अ बैंक बिलो विच, सी, जाऊ द्या, सिम्पलेस्ट वर्ड्समध्ये सांगते, आपण पुन्हा वाचणार आहोत सगळं. माझं एखादं फ्रेंड आहे आणि एक कलीग आहे, माझ्याकडे पैसा आहे. तर 2 लोक माझ्याकडे आलेत आणि मला म्हणतात मला पैसे पाहिजे. मी कोणाला जास्त फेवर करेल, मी हे 2 कॅटेगरीज ऑफ पीपल ह्याच्यासाठीच मेन्शन केले. एक फ्रेंड आहे आणि एक कलीग आहे जो फक्त ओळखीचा आहे, आणि दुसरा एक फ्रेंड आहे किंवा एखादा अननोन व्यक्ती आहे जो माझ्याकडे लोन मागायला आला आहे. मी ऑब्वियसली पैसे जर देणारच असेल तर माझ्या फ्रेंडला जास्त फेवर करेल. ह्युमन टेंडन्सी, माझे स्वतःचे काही रिझन्स असतील वगैरे. मग आता प्रत्येक बँककडे त्यांचे काही प्रीमियम क्लायंट्स असतील, जे क्लायंट्स त्यांना रेग्युलर, म्हणजे त्यांचं क्रेडिट रेटिंग चांगलं आहे, खूप चांगले रिलेशन्स आहेत त्यांचे आपापसात, ते मोस्ट फेवर करतायत त्यांना. मग अशा बाबतीत काय होईल, त्यांचे काही पर्सनल मोटिव्ज आहेत वगैरे जे काही पण आहे. तर आता जर असं झालं की एक बँक लोकांमध्ये डिफरन्शिएट करायला लागली, एखादी अशी व्यक्ती आली जी त्या बँकसाठी खूप जास्त, एखादा बँकचा मॅनेजर आहे आणि त्याचा एखादा खूप जवळचा आहे, त्याची बायकोच आहे किंवा गर्लफ्रेंड आहे, तिला लोन पाहिजे, ती म्हणली मला तुझ्या बँकेतून लोन घेऊन देणार, तर मला सांग तुला 0% इंटरेस्ट रेटवर लोन घेऊन देतो 5 करोड रुपयाचा. असं होऊ शकतं का,
कारण बँक तो अपनी आहे, घर की आहे, किंवा ती बँक SBIचा मालकच मी आहे, चल तुला माझा मित्र आहे, चल तुला माझ्या बँक म्हणून. असं होईल का? होऊ शकतं का? हो. म्हणून काय म्हणते RBI की एक बेस रेट ठरवा, ह्याच्यापेक्षा कमी रेटवर तुम्ही तुमच्या अशा मोस्ट फेवर कस्टमर्सला सुद्धा तुम्ही लोन नाही देऊ शकत. तो जो रेट असेल तो बेस रेट असेल. ह्याच्यापेक्षा कमी तुम्ही कोणालाच लोन नाही देऊ शकत, अशा मोस्ट फेवर्ड लोकांना पण नाही देऊ शकत. बँक बेस रेट. पक्का? कळतंय? काय डाऊट आहे? नाही. आता बघा, द बेस रेट इज द मिनिमम इंटरेस्ट रेट ऑफ अ बँक बिलो विच इट इज नॉट परमिसिबल टू लेंड एक्सेप्ट इन सम केसेस इफ अलाउड बाय RBI. आता हे कुठले केसेस असतील तर RBI सांगेल पर्टिक्युलरली. कोण? मे बी आता काही एखादं सेक्टर आहे, मार्जिनलाइज्ड पीपल आहेत किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, अशा सेक्टरला जर RBIला वाटलं की नाही अशाला गरज आहे, किंवा गव्हर्नमेंट सांगते की नाही अशा सेक्टर्सला तुम्ही खूप कमी इंटरेस्ट रेट्सवर लोन द्या लॉंग टर्मसाठी वगैरे, तर मग तेव्हा पॉसिबल आहे. अदरवाईज बिलकुल पण नाही. कळतं? पण जनरली नाहीच. कळालं? बेस रेट इज द मिनिमम इंटरेस्ट रेट दॅट अ बँक मस्ट चार्ज because below the base rate it is not viable for the bank to lend. 0% वर जर तुम्ही देताय तर बँकचा फायदा आहे का काही? कळतंय ना? म्हणून काही ना काही तर असलंच पाहिजे इंटरेस्ट रेट. द बेस रेट इंट्रोड्यूस्ड विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2011 by the Reserve Bank of India is the new benchmark rate for lending operations of bank. आता बेस रेटच्या अगोदर म्हणजे 2011च्या अगोदर काय होतं तर BPLR होतं, बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेशो, BPLR. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक बँक, आता हे बघायचं, हा एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवायचा. आता बँक्सला स्वतःचं एक फ्रीडम असतं की म्हणून तर कॉम्पिटिटिव्हनेस आहे ना, की मी HDFC कडून लोन घेते आहे का, SBI कडून घेते आहे का, विजया बँककडून घेते आहे का, कॅनराकडून घेते आहे का, ॲक्सिसकडून घेते आहे. एखाद्याचं कार लोन स्वस्त आहे, एखाद्याचं हाऊसिंग लोन स्वस्त आहे. काही ना काही डिफरन्स, म्हणजे खूप मोठा डिफरन्स नसेल पण काही फ्रॅक्शन्समध्ये पण जर डिफरन्स असला तर एक मेजर अमाऊंट तुमचा सेव्ह होतो आहे इंटरेस्टच्या थ्रू. म्हणजे बँक्स कॉम्पिटिटिव्हनेस मेंटेन करते आहे, म्हणजे काही ना काही स्वतःचा इंटरेस्ट रेट डिसाईड करण्याची लिबर्टी बँक्सकडे आहे. पण तो डिसाईड कुठल्या फॅक्टर्स, आपण हे याच लेक्चरमध्ये बघणार आहोत की कुठले फॅक्टर्स असतील जे कन्सिडर करून एक बँक स्वतःचा इंटरेस्ट रेट ठरवेल. RBI काही गाईडलाईन्स देईल की हे फॅक्टर्स कन्सिडर केलेच पाहिजे वगैरे. ह्या गाईडलाईन्सला ब्रीच नका करू. बाकी तुम्ही यू आर फ्री टू डिसाईड युअर ओन इंटरेस्ट रेट्स. म्हणून तर कॉम्पिटिटिव्हनेस मेंटेन आहे, कारण बँक्स म्हणजे एक कंपनीज आहे जी स्वतःच्या प्रॉफिटसाठी डील करते. हे आहे ना. ह्याच्या अगोदर होतं, ह्या बेस रेटच्या अगोदर 2011च्या अगोदर जो रेट होता तो BPLR होता, बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेशो. त्याच्यामुळे बँक्स डिसाईड करत होते मोस्ट फेवर्स कस्टमर्सला चीप लोन मिळायचे. त्याच्यामध्ये ते डिस्कंटिन्यू करण्यात आले. त्याचे स्वतःचे काही डिसएडव्हान्टेजेस होते. आता हे जसं जुनं होत जातं आहे ना, तर ह्याच्यामध्ये एवढं काय असं डेप्थमध्ये जाण्याची तुम्हाला पण ह्याच्यामध्ये पेजेस मिळतील. आता जसं मी स्लाईडमध्ये बघा एवढं मोठी इन्फॉर्मेशन टाकली आहे. मिनिमम काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि पुढे जायचं. सध्या न्यूजमध्ये काय त्याच्यावर थोडं जास्त फोकस करायचं. मी कळतं आहे ना, ॲव्हरेज परफॉर्म करा आणि बाकीच्या न्यूजमध्ये त्याला थोडं फोकस करा. चालेल. दस ऑल कॅटेगरीज ऑफ डोमेस्टिक रुपी लोन्स शुड बी प्राइज्ड ओनली विथ रेफरन्स टू द बेस रेट. है ना. जे काही पण लोन देते आहे तो डिसाईड कुठल्या रेफरन्ससोबत होणार आहे तर बेस रेटसोबतच, ह्याच्यापेक्षा कमी नाही. द रिझन फॉर इंट्रोड्युसिंग बेस रेट वॉज टू ब्रिंग आउट द ट्रान्सपरन्सी इन बँक लेंडिंग रेट्स ॲज वेल ॲज टू इम्प्रूव्ह मॉनिटरी ट्रान्समिशन मेकॅनिझम्स. है ना. काय करायचं आहे मला, ट्रान्सपेरन्सी आणायची आहे. कारण पुढे ह्याच्या अगोदर कसं होतं तर की बँक्सवर नॉट बिईंग ट्रान्सपरंट. एखाद्या कस्टमरला खूप हाय इंटरेस्ट रेटवर देत आहे, एखाद्या कस्टमरला खूप लो रेटवर इंटरेस्ट देत आहेत, लोन देत आहेत. है ना. मग काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना नुकसान होतं आहे, म्हणजे इक्वल ट्रीटमेंट नाही मिळत आहे. म्हणून एक ट्रान्सपॅरन्सी आणली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की इम्प्रूव्ह करायचं आहे मला मॉनिटरी ट्रान्समिशन. मी शॉर्ट टर्म लोन्सच्या बाबतीत बोलते आहे, है ना. तर मग जेव्हा बेस रेट आहे सपोज XYZ, सपोज 10% असं समजून घ्या फॉर द सेक ऑफ टाईम, ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर बँक रेट किंवा रेपो रेट वगैरे जे काही पण वाढतं आहे, माझा इंटरेस्ट रेट मी जर हा जर 10% नाही आहे तर मी एक्झॅक्टली कसं मॉनिटरी पॉलिसी ट्रान्समिशन करणार. कारण काय रेफरन्स असेल
एखादी बँक 1% इंटरेस्ट देते आहे, इंटरेस्टने लोन देते आहे किंवा 5% इंटरेस्टने लोन देते आहे असं समजून घ्या. 10पेक्षा कमीच आहे. माझ्या केसमध्ये सध्या मी अज्युम केलं 10% इंटरेस्ट रेट. कळतंय ना मी काय म्हणते आहे? तर मग काय झालं, RBIने रेपो रेट इन्क्रीज केला आहे म्हणून ही पण बँक स्वतःचा इंटरेस्ट रेट इन्क्रीज करेल. तो किती करेल? 6% करेल. पण तसाही कम्पॅरेटिव्हली आणि कुठली तरी बँक जर 3% इंटरेस्ट असेल, RBIने रेपो रेट इन्क्रीज केला तर तिने 3.5% केला, 4% केला. खूप मोठा डिफरन्स येतो आहे का? नाही. ती मॉनिटरी पॉलिसीचं व्यवसाय ट्रान्समिशन होतं आहे का? तरीही लोकांच्या हातात पैसा आहेच. म्हणजे मोटिव्ह सर्व होतो आहे का? पर्पज सर्व होतो आहे का? नाही. म्हणून मला एक बेस रेट की प्रत्येक बँक या पर्टिक्युलर लोनच्या कॅटेगरीमध्ये ह्याच इंटरेस्ट रेट देणार, ह्याच्याच वरती किंवा एवढा तरी मिनिमम. म्हणजे काही पण चेंज होईल ते +0.25 किंवा +0.5 10% असं काहीतरी होईल. कळतंय? म्हणून प्रत्येकासाठी इक्वल फुटिंग असेल आणि म्हणून मॉनिटरी पॉलिसी ट्रान्समिशन जे आहे ते स्मूथ असेल आयडियली. कळतंय? पक्का? मी आज असं कन्फ्यूज करते का तुम्हाला? असं काही नाही आहे ना? माझं काही जंबल होतं असं का? नाही. इफेक्ट न्यूटनचा लॉ कुठला? हां नाही न्यूटनचा. हो, एक बॉडी रेस्टमध्ये त्याला मोशनमध्ये आणण्यासाठी वेळ लागतो. ठीक आहे. बेस रेट हॅज रिप्लेस्ड द प्रिव्हियस बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट म्हणजे कुठला? BPLR. ठीक आहे. विच बँक चार्ज टू इट्स मोस्ट ट्रस्टवर्दी कस्टमर्स. सांगितलं आहे मी ऑलरेडी, है ना? चालेल. द कमिटी कॉन्स्टिट्यूटेड अंडर द देन डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI दीपक मोहंती रेकमेंडेड द अबॉलिशमेंट ऑफ BPLR अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ मोर ट्रान्सपॅरंट बेस रेट. आता बेस रेटमध्ये 3च गोष्टी लक्षात ठेवा, जास्त काहीच नाही. 2011मध्ये आलं आहे. BPLRला रिप्लेस केलं आहे. BPLR ट्रस्टवर्दी कस्टमर्सला बँक द्यायची त्या रेटवरती. ठीक आहे. आणि काय दीपक मोहंती कमिटी जे की डेप्युटी गव्हर्नर होते त्यावेळेस RBIचे, त्यांनी रेकमेंड केले की BPLR को हटा दो और बेस रेट को लाव. ठीक आहे. बेस रेट म्हणजे हा रेफरन्स रेट असेल, ह्याच्यापेक्षा कमी तुम्ही लोन नाही देऊ शकत इंटरेस्टवरती. ठीक आहे. चालेल. लक्षात राहील ना? खूप साऱ्या गोष्टी ॲड होत चालल्या आहेत का इन्फॉर्मेशन? असं काही आहे? जंबल होईल पुढे जाऊन. बँक रेट काय, बेस रेट काय, तर थोडंसं रिफ्रेश करत राहा स्वतःच्या सिस्टीमला. क्वालिटेटिव्ह पॉलिसी. ठीक आहे. फिक्सिंग मार्जिन रिक्वायरमेंट्स. आता हे मार्जिन म्हणजे काय आहे? आता बघा काय म्हणता येईल की द मार्जिन रेफर्स टू द प्रपोर्शन ऑफ लोन अमाऊंट विच इज नॉट फायनान्स्ड बाय द बँक. आता एक सिम्पल ना की ह्याचं काय गरज आहे ॲक्च्युली. मी लोन देते आहे लोकांना काहीतरी XYZ इंटरेस्ट रेटवरती. तर लोक माझ्याकडे येत आहेत, लोन घेत आहेत. कोण म्हणेल मला एक फॅक्टरी टाकायची आहे, कोण म्हणेल मला एक छोटासा स्टार्टअप उभा करायचं आहे, कोण म्हणेल मला कोचिंग क्लासेस टाकायचे, कोण म्हणेल माझ्या घरी लग्न आहे, काय पण रिझन देतील. मी त्यांना एक मेजर चंक ऑफ मनी त्यांना दिला आहे लोन म्हणून. आता मला माहिती नाही की ह्या व्यक्तीला खरंच ह्याचा जो बिझनेस आयडिया आहे, सपोज बिझनेसेसच्या बाबतीत ही गोष्ट 1 मिनिटासाठी लक्षात घ्या. मला माहिती नाही ह्याचा बिझनेस आयडिया वायबल आहे का. एखादी व्यक्ती लोनचं नाव, आता मुद्राचे लोन लोक खूप सारे सर्रास घेत आहेत आणि मुद्राचे लोन घेऊन बाईक घेत आहेत. होतं आहे का? होतं आहे का? होतं आहे का? गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय होतं? मुद्राचं लोन घ्या, स्वतःचं स्टार्टअप एस्टॅब्लिश करा, है ना, काही ना काही काम करा. लोक काय करतात? घरचे कामं करून घेत आहेत, दुसरीकडे खर्च करत आहेत. पर्पज सर्व होतो आहे का? नाही. मग एखाद्या व्यक्तीचं सिरियसनेस मला जाणून घ्यायचं आहे की बॉस तुला हा एखादी नवीन स्टार्टअप सुरू करायचा आहे का? तुला 1 करोड रुपये पाहिजे. ओके, मग एक काम कर, शो मी युअर सिरियसनेस. तुला जर 1 करोड रुपयाची रिक्वायरमेंट आहे तुझं कंप्लीट बिझनेस सेटअप करण्यासाठी, तर तू ॲटलिस्ट 10 लाख स्वतः जमा कर. मला आणून दाखव की तुझ्याकडे 10 लाख रुपये अकाउंटमध्ये आहेत जे तू या पर्पजसाठी वापरणार आहे. मग मी तुला 90 लाखाचं लोन देईल.
मग हे जे मी म्हटलं ॲटलिस्ट 10 लाख रुपये तू दे मला, म्हणजे तू स्वतः उभे कर आणि उरलेला पैसा मी तुला देणार, ही माझी मार्जिन रिक्वायरमेंट झाली बँकेची. मग ही मार्जिन रिक्वायरमेंट कधी कधी जास्त असते, कधी कधी कमी असते, डिपेंड करतं. उपयोग काय ह्याचा? लोकांची सिरियसनेस बँक्सला कळते आहे. अशा लोकांना लोन नाही मिळणार जे बँकेकडून लोन घेत आहे एका पर्पजसाठी आणि खर्च करताय दुसऱ्या पर्पजसाठी. कळतंय? पुन्हा बघा, द मार्जिन रेफर्स टू द प्रपोर्शन, जे मी 10 लाख या केसमध्ये बोलले, ऑफ द लोन अमाऊंट विच इज नॉट फायनान्स्ड बाय द बँक. 10 लाख नाही दे, तुम्हाला 1 करोडची गरज आहे, मी 10 नाही देणार, 10 लाख नाही देणार, 90 देईल. कळतंय? Or in other words, it is that part of a loan which a borrower has to raise in order to get finance for his purpose. ठीक है? चालेल. A change in a margin implies a change in the loan size. मी म्हणलं 10 लाख नाही, तुला स्वतःचे 50 लाख उभे करावे लागतील, मी तुला फक्त 50चं लोन देईल. लोन साईज चेंज झाली. बँकला आता समोरच्या व्यक्तीला किती रुपये द्यायचे? फक्त 50 लाख. म्हणजे बँक ॲक्च्युली इकॉनॉमीमध्ये पैसा किती टाकती आहे? फक्त 50 लाख. अगोदर किती टाकत होती? 10 लाखाची मार्जिन आहे तर 90 लाख. व्हॅरी झालं, म्हणून मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज झाला आहे. तुम्ही म्हणणार मॅडम ही व्यक्ती स्वतःचे 10 लाख तो यूज करते आहे, पण ते ऑलरेडी इकॉनॉमीमध्ये होते. कळतंय ना? पक्का कळतंय ना? This method is used to encourage credit supply for needy sector and discourage it for other non-necessary sectors. हे आत्ताच सांगितलेलं आहे. And this can be done by increasing margin for non-necessary sectors and reducing it for other needy sectors. जसं जर बँकेने सांगितलं की ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, लेट्स से, ठीक आहे, MSME सेक्टर आहे, यासाठी मार्जिन रिक्वायरमेंट कमी करून टाका, असं जर म्हणलं तर ठीक आहे, कारण तो नीडी सेक्टर आहे. कळतंय? Example, if the RBI feels that more credit supply should be allocated to agriculture sector, then it will reduce the margin and even 85 to 90% loan can be given. कळतंय? खूप काही डिफिकल्ट आहे का? नाही. चालेल, पुढे जाऊ. आता बघा, कंझ्युमर क्रेडिट रेग्युलेशन. अंडर दिस मेथड कंझ्युमर क्रेडिट सप्लाय इज रेग्युलेटेड थ्रू हायर परचेज अँड इन्स्टॉलमेंट सेल ऑफ कंझ्युमर गुड्स. Under this method, the down payment, installment and loan amount, loan duration etc. is fixed in advance, and this can help in checking the credit use and then inflation in the country. समजलंय का? नाही. काय म्हणतात एक्झॅक्टली? तुम्ही एखादी काय आहे कंझ्युमर क्रेडिट रेग्युलेशन. तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, आयफोन, तुमच्याकडे पैसे नाही आहे, तुम्ही म्हणणार बॉस मैं EMI पे लेता हूँ. काय करताय तुम्ही एक्झॅक्टली? जाणार बजाज फायनान्स वगैरे करणार काहीतरी. ते लोक काय करतायत? ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नाही का? ओके, मी तुम्हाला म्हणणार आहे की मी तुम्हाला 0% इंटरेस्टवरती लोन देतो. ठीक आहे, बजाज फायनान्सवाले म्हणतात. काहीतरी फीस तुमच्याकडून एक्स्ट्रा घेत आहेत, किंवा जाऊ दे 2 मिनटासाठी ते पण सोडून द्या. काय करताय एक्झॅक्टली? तुम्ही लोन घेताय EMIवरतं आणि एखादी बाईक खरेदी करताय किंवा मोबाईल खरेदी करताय. तुम्ही म्हणणार मी एक डाऊन पेमेंट देतो, ती 1 महिन्याची असेल, 2 महिन्याचे EMI असतील वगैरे. टोटल अमाऊंट माझी 10,000 रुपये आहे. 10,000चा मोबाईल मी खरेदी केला. माझ्याकडे सध्या पैसे नाही आहे 10,000, म्हणून मी EMIवर मोबाईल घेणार. तर तो दुकानवाला म्हणला की अभी पूरा का पूरा तो ऐसा नहीं हो सकता की EMI पे, असं नसेल की 10,000 पैकी एकही रुपया भरला नाही, काहीतरी डाऊन पेमेंट करा किंवा ॲटलिस्ट 2 महिन्यासाठी. म्हणजे सपोज असं असेल की मला येणाऱ्या 10 महिन्यांसाठी मला हा EMI भरायचा आहे, प्रत्येक महिन्यात 1,000 रुपये भरून मी त्याच्या समोरच्या पूर्ण 10,000 रुपये पे करून टाकेल. है ना? हेच होतं आहे. तो माणूस म्हणला की नाही, तुम 2,000 तो भी एटलीस्ट मुझे अभी पे कर दो और 8 महिन्यासाठी तुम्ही पे करत बसा 1,000ची इन्स्टॉलमेंट. काय झालं आहे? मी एक डाऊन पेमेंट दिली. ही जी मी डाऊन पेमेंटची डिमांड करते आहे ना तुमच्याकडून, आणि या मोमेंटला मी 3 गोष्टी सांगितल्या. एक इंटरेस्ट रेट. आता ह्या 1,000वरती, कारण तुम्ही EMI तुम्ही कम्प्लिटली मला लमसम अमाऊंट देताय का 10,000 रुपये? नाही. तर म्हणून माझा पैसा तुमच्याकडे अटकलेला आहे, कारण तुम्ही माझा असेट घेऊन गेलेले आहेत. म्हणजे तुमची लायबिलिटी, माझी लायबिलिटी आहे तुमच्याकडे, सर तुमची माझ्याकडे लायबिलिटी आहे, है ना? म्हणजे तुमचं माझ्याकडे देणं आहे किती? तर उरलेले 8,000 रुपये.
तर एक काम करा, जेव्हापर्यंत तुम्ही माझे 8,000 तुमच्याकडे ठेवून घेताय त्याच्यावर इंटरेस्ट द्या मला. तर किती असेल? सपोज तो 1% इंटरेस्ट असेल. कळतंय? पटतंय? मग प्रत्येक महिन्यामध्ये 1,000 रुपये प्लस तो जो काही पण इंटरेस्ट असेल तुझ्याकडे जाईल. सपोज 10 रुपये इंटरेस्ट वाढत चालला आहे, तर प्रत्येक महिन्याला मला या 10,000च्या अगेन्स्ट किती इंटरेस्ट द्यावं किती रुपये द्यावे लागतील? 1,010 रुपये मला द्यावे लागतील प्रत्येक महिन्याला EMI म्हणून. इथे 4-5 गोष्टी काय आहेत? फिक्स आहेत. हा प्रिन्सिपल अमाऊंट, हा EMI, हा इंटरेस्ट रेट. कळतंय? हे जे आहे ना, ह्या गोष्टी जेव्हा मी कंट्रोल करते तेव्हा मी कन्झ्युमर मार्केटमध्ये, कारण जेव्हा 0% इंटरेस्टवरती मला वस्तू खरेदी करता येतात आणि EMI पण मिळतं आहे, तर माझ्यासाठी फायद्याच आहे. मी लगेच जाईल मार्केटमध्ये, खूप साऱ्या गोष्टी EMIवर खरेदी करेल, म्हणजे मी खूप जास्त डिमांड करते आहे ना. इन्फ्लेशन होईल जर सप्लाय नाही मीट करता आला तर. या गोष्टींना रेग्युलेट करण्यासाठी मला काय करायचं आहे? ह्या गोष्टी कंट्रोल करायच्या आहेत. म्हणून मी कन्झ्युमर क्रेडिट रेग्युलेशन. कळालं? पुन्हा वाचा. अंडर दिस मेथड कन्झ्युमर क्रेडिट सप्लाय इज रेग्युलेटेड थ्रू हायर परचेज अँड इन्स्टॉलमेंट सेल ऑफ कन्झ्युमर गुड्स. इन्स्टॉलमेंट सेल ऑफ कन्झ्युमर गुड्स. Under this method, the down payment, the installment amount and loan duration etc. is fixed in advance. And this can help in checking the credit use and then inflation in a country. पक्का? हे म्हणजे हे एवढं सगळं भानगड लिहिण्यापेक्षा ना, म्हणजे मी जर तुमच्या जागी असले तर मी एवढं सगळं लिहित नाही बसणार. कन्झ्युमर क्रेडिट रेग्युलेशन, मी जे तुम्हाला आता EMIचं एक्झाम्पल दिलं एखादी कमॉडिटी, ते सेम छोटंसं एक वर्डमध्ये लिहून घेतलं. म्हणजे मी एवढं वाचत जरी नाही बसले, म्हणजे पहिल्यांदा मी वाचलं तुम्हाला कळालं का? नाही, पण मी एक्झाम्पल दिलं लगेच कळालं. असंच करा. कळतंय? हे कुठली मेथड्स आहेत या सगळ्या ज्या मी बोलते त्या क्वालिटेटिव्ह मेथड्स आहेत. ॲक्च्युली RBIने एखादा इंटरेस्ट रेट कमी केला आहे, डिस्काउंट रेट वाढवला आहे, पॉलिसी रेट वाढवला आहे, कमी केला आहे, असं काही केलं आहे का ह्याच्यामध्ये? पण तरी पण मनी सप्लायवर अफेक्ट होतो आहे ना सगळ्या गोष्टींचा. पटतंय? पब्लिसिटी. दिस इज येट अनदर मेथड ऑफ मेथड ऑफ सिलेक्टिव्ह क्रेडिट कंट्रोल. ठीक आहे, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. थ्रू इट सेंट्रल बँक पब्लिशेस वेरियस रिपोर्ट स्टेटिंग व्हॉट इज गुड अँड, हे बघा, एखादं म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणं लोकांमध्ये. मी तुम्हाला काही सांगत नाही की डायरेक्ट करत नाही, मी तुम्हाला फक्त अवेअरनेस क्रिएट करते. मी एखादा रिपोर्ट पब्लिश करेल, दिस शुड बी द मनी सप्लाय इन द इकॉनॉमी सो ॲज टू हॅव सच अँड सच ग्रोथ, किंवा so as to control inflation, price stability, so as to achieve price stability. This is the level of money supply in the economy. Banks can keep their bank rates in the range between. हे जे केलं आहे, RBIने एक रिपोर्ट पब्लिश केली, एखादं डॉक्युमेंट काढलं, त्याच्यामध्ये स्वतःचं ओपिनियन मांडलं आहे. हे लोक बँक्स, वेगवेगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वगैरे हे वाचतील. एक नाही 10 लोक असतील तर 10 पैकी 4 लोक इन्फ्लुएन्स होऊन जातील हे रिपोर्ट वाचून आणि स्वतः ॲक्शन घेतील. पब्लिसिटी, एक अवेअरनेस क्रिएट करणं. डायरेक्टली RBIने काही केलं आहे का? नाही. आणि तेव्हा मग पुढे जाऊन बँक्स जे आहेत ते स्वतःचं डिसिजन घेतील. ओके, RBIचं असं म्हणणं आहे की देर इज देर हॅज टू बी अन इन्क्रीज्ड मनी सप्लाय इन द इकॉनॉमी. अच्छा, चलो लेट्स डिक्रीज द इंटरेस्ट रेट्स. कळतं आहे? कारण इंटर्न हे त्यांच्यासाठीच फायद्याचं आहे. इन्फ्लेशन खूप जास्त झाल्यानंतर मग बँककडे कोणी आलंच नाही लोन घेण्यासाठी, तर हा पण एक मुद्दा आहे ना. पटतं आहे? Various reports stating what is good and what is bad in the system. This published information can help commercial banks to direct credit supply in the desired sectors through its weekly and monthly bulletins. RBI जे publish करती है. The information is made public and banks can use it for attaining goals of monetary policy. डायरेक्टली काही केलं आहे का? नाही. आपण आत्तापर्यंत फक्त एवढंच बघत होतो की रेपो रेट इन्क्रीज करा आणि मनी सप्लाय इन्क्रीज करा. ठीक आहे, पण इथे असं नाही आहे, इनडायरेक्टली. कारण खूप सारे फॅक्टर्स असतात जे इकॉनॉमिक डिसिजन्सला लोकांच्या इन्फ्लुएन्स करत असतात. ठीक आहे, पुढे जाऊ.
पक्का? आदेश, काही डाऊट आहे? क्रेडिट रेशन काय आहे एक्झॅक्टली? की सेंट्रल बँक फिक्सेस क्रेडिट अमाऊंट टू बी ग्रांटेड. RBI हे बोलतीये की लोन एवढं द्या या सेक्टरला, एक रेशो फिक्स करणार, ह्याच्यापेक्षा जास्त लोन देऊ नका, ह्याच्यापेक्षा कमी लोन देऊ नका. हे जे काही करते ते क्रेडिट रेशनिंग. Credit is rationed by limiting the amount available for each commercial bank. This method controls even bill rediscounting. For a certain purpose, the upper limit of credit can be fixed and banks are told to stick to this limit. This can help in lowering banks' credit exposure to unwanted sectors. कळते काय आहे क्रेडिट रेशनिंगमध्ये की RBI बँक्सला सांगणार आहे की तुमचा जो टोटल सध्या तुमच्या हातात पैसा आहे त्याचा फिक्स्ड एवढाच % तुम्ही लोन देऊ शकता, त्याच्यावरती तुम्ही लोन नाही देऊ शकत, किंवा आता तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लोन देऊ शकता. हे जे काय आहे ह्याच्या अकॉर्डिंग काय करणार बँक्स, जास्त लोन नाही देणार. पैसा तर आहे बट एक लिमिट असेल, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. कळतंय ना? एक मुद्दा आठवतोय का? 100 रुपये बँकमध्ये जमा झाले, बँकने रिझर्व्ह ठेवला आहे 10 रुपये RBIकडे, है ना? 90 रुपये बँककडे आहेत. हे 90 रुपये पुढे वाढत चाललं आहे, म्हणजे मल्टिप्लाय होत चाललं आहे मनी सप्लाय. तर RBI आता ह्या 10 रुपयाच्या बाबतीत नाही बोलत आहे. आता RBI म्हणते 90 पैकी पण तुम्ही फक्त 60च रुपयाचं लोन द्या. मग आता बँक्स जेव्हा इथे लोन देत आहेत आणि इथे लोन देत आहेत, इथे लोन देताना एखादी व्यक्ती आली आणि तो एखादा अनवॉन्टेड सेक्टर, त्याला जर लोन नाही जरी दिलं तरी चालेल, तिथे पण तिथे बँक देऊ शकते. पण इथे जेव्हा लिमिटेड आहे बँककडे पैसा, तर बँक थोडा जास्त विचार करेल, ज्या सेक्टर्सला खरंच गरज आहे किंवा स्कोप आहे की ग्रोथ होऊ शकते वगैरे, असे काही फॅक्टर्स कन्सिडर करेल, थोडंसं रॅशनली डिसिजन घेईल आणि मग या सेक्टर्सला लोन देईल. कळते? हां, ते आपण पुढे बघूया, ते बँकिंगमध्ये बघू आपण. म्हणजे वीकर सेक्शन्सला लोन देतात एक फिक्स %मध्ये, कमी रेट, म्हणजे ठीक आहे, म्हणजे कमी रेटमध्ये असं नसतं, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, रेट तोच असतो सगळ्यांसाठी. फक्त एवढे की ह्या लोकांना SC STला लोन दिलंच पाहिजे तुमच्या टोटल लोन्सपैकी. म्हणजे तुम्ही जर एका वर्षामध्ये 100 लोकांना लोन देताय तर 100 पैकी 8 लोक हे फार्मर्स असले पाहिजे, 10 लोक हे SC ST असले पाहिजे, किंवा 10 लोक हे MSME सेक्टरचे असले पाहिजे कंपल्सरीली. जर तुम्ही ह्या लोकांना लोन नाही दिलं तर पेनल्टी लागेल. जे काही पण आहे ते पुढे बँकिंगमध्ये बघू, त्याचा इथे काही संबंध नाही आहे. मला कळालं नाही. अरे एक सेकंड ना, ह्याचा मुद्दा काय माहिती आहे का एक्झॅक्टली? ऑटोमोबाईल सेक्टर आहे. असं समज की या मुवमेंटला ऑटोमोबाईल सेक्टर खूप जास्त बूममध्ये आहे, म्हणजे खूप छान ग्रोथ होती आहे, की त्या सेक्टरमध्ये एवढी काही डिमांड नाही आहे लोनची. एखादी व्यक्ती आली आणि ऑटोमोबाईल सेक्टरमधून आणि त्याने लोनची डिमांड केली. आता या केसमध्ये बँकने त्याला देऊन टाकले लोन. या केसमध्ये होईल की बँककडे स्वतःचकडे पैसा कमी आहे, बँक थोडा विचार करेल, कारण ह्याच्यामध्ये बँकला मॅनेज काय करायचं. आत्ता जे तुम्ही म्हणतायत ना की आपण कॅटेगरीज बनवल्या आहेत लोकांच्या, ॲग्रिकल्चरिस्टला 10 म्हणजे 60 रुपये जर तुमच्याकडे लोन द्यायला आहेत, 60 पैकी 6 रुपये तरी फार्मर्सला द्या, 10 रुपये तरी तुम्ही SC ST लोकांना द्या. मग काही वेगवेगळे सेक्टर्स असतील, म्हणजे नीडी सेक्टर्स आहेत, त्यांच्यावर फोकस करा जेवढे जास्त नीडी असतील. कळतंय ना? हा मुद्दा आहे इकडे. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पटतंय? पुढे जाऊ. मॉरल सुएशन हिंट करती है RBI, हिंट सांगती है हाँ कि ऐसा करो भाई अच्छा होता है. म्हणजे एखादं म्हातारी व्यक्ती आहे, सांगते तुम्हाला असं असं करा. मॉरल सुएशन, इट इम्प्लाइज टू प्रेशर एक्झर्टेड बाय द RBI ऑन इंडियन banking system without any strict action for compliance with the rules. मी काही स्ट्रिक्ट ॲक्शन नाही घेणार आहे, मी तुम्हाला हिंट करते, मी तुम्हाला सांगते बेटा संभल जाओ, ऐसा करो. म्हणजे सिम्पलेस्ट एक्झाम्पल,
एखादी मोठी व्यक्ती तुमच्या घरातली किंवा तुमचे पेरेंट्स सपोज ते तुम्हाला बोलत आहेत की हे असं करू नको, तू खड्ड्यात जाशील, तुझं काहीतरी नुकसान होईल, तुमचे पेरेंट्स तुम्हाला बोलत आहेत, पण तुम्ही म्हणता नाही मला हे करायचं आहे, तर तुम्हाला ती कंडिशन किती ग्रेव आहे किंवा तुम्ही रिस्कमध्ये आहात इन जनरल हे तुम्हाला दाखवून देईल. पण असं नाही म्हणा तू असं केलं तर तुला मी मारेल की तुला घराच्या बाहेर काढून टाकेल. हे जे मारणं किंवा घराच्या बाहेर काढणं म्हणजे काय, स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं. ते फक्त तुमच्यावर प्रेशर आणत आहेत, तुम्हाला भीती दाखवत आहेत किंवा हिंट करतायत हे असं करा असं करा असं करा. मॉरल सुएशन, माझ्याकडे हेच एक्झाम्पल्स होतं. ठीक आहे, चालेल. इट इज अ सजेशन टू बँक्स, इट हेल्प्स इन रिस्ट्रेनिंग क्रेडिट ड्युरिंग इन्फ्लेशनरी पिरियड्स. ठीक आहे. Commercial banks are informed about the expectations of the central bank through monetary policy. मग आता हे जे मी तुम्हाला हिंट देते की तुमचे वडील सांगतात तुम्हाला असं करा, तर ते असं करणार आहेत का डायरेक्टली? नाही, तर इनडायरेक्टली एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना की मी जेव्हा 11th मला 51% मिळाले होते आणि खूप मोठा धक्का होता. अरे बापरे, इतना अच्छा पडणे वाली बच्ची को ऐसा. तर जेव्हा मी पप्पांना रिझल्ट सांगितला होता माझा, तर ते बोलतात की म्हणजे ते मला कधीच रागवत नाहीत कुठल्याच गोष्टीसाठी नाही, फक्त ते असं काय मग 51% काय चालू आहे, मी बसली कुठेतरी एन्जॉय करते, टी व्ही बघते, काय 51%. तर मला ते लगेच कळालं नाही स्टडी केलं पाहिजे. ही इज नॉट स्कोल्डिंग किंवा एनिथिंग, बट मी ते काम केलं आहे. मी मग चांगला स्टडी करायला लागले का? मॉरल सुएशन बेस्ट एक्झाम्पल. कळतंय? अंडर मॉरल सुएशन सेंट्रल बँक्स कॅन इश्यू डायरेक्टिव्स, गाईडलाईन्स अँड सजेशन्स फॉर कमर्शियल बँक्स रिगार्डिंग reducing credit supply for speculative purposes. चालेल, काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये? हे बघा, ह्या 2-3 गोष्टी आहेत ना थोड्या सिमिलर वाटतात, पण 2-3दा वाचा आणि ह्या ना एवढं असं म्हणजे पेज भरल्यासारखं असं लिहून काढू नका कुठतरी. मागे जसं सांगितलं ते EMIचं एक्झाम्पल, क्रेडिट रेशनिंगमध्ये कळतं ना, असं शॉर्टमध्ये लिहून घ्या म्हणजे लक्षात राहील. चालेल. हे येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त प्रिलिम्समध्ये आहेत आणि मेन्ससाठी तसंही लक्षात ठेवा की दीज आर द व्हेरियस मेथड्स थ्रू विच आता अडॉप्ट कुठले करतात वगैरे. कंट्रोल थ्रू डायरेक्टिव्स काय आहे? अंडर दिस मेथड द सेंट्रल बँक इश्यूज फ्रीक्वेंट डायरेक्टिव्स टू कमर्शियल बँक्स. डायरेक्टिव्स गाईड्स कमर्शियल बँक्स इन फ्रेमिंग देअर लेंडिंग पॉलिसी. सिमिलरच आहे, काही खूप असं डिफरंट नाही आहे. And through a directive, the central bank can influence credit structures, the supply of credit to a certain limit for a specific purpose. RBI issues directives to commercial banks for not lending loans to the speculative sector such as securities etc. beyond a certain limit. Speculative sector है ना, कुठला securities म्हणजे काय? सपोज मी एखादी व्यक्ती आहे ज्याला इन्व्हेस्टमेंटसाठी लोन पाहिजे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? स्पेक्युलेटिव्ह, पुढे जाऊन इंटरेस्ट रेट वाढणार आहे मला माहिती आहे म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करते आहे, असंच काहीतरी आहे. म्हणजे मला तो जास्त इंटरेस्ट रेट, वाढलेला इंटरेस्ट रेट मिळेल. असं जर झालं नाही तर मग अशा केसमध्ये बँक्स आर बी आय बँक्सला डिरेक्टिव्ह देते की असे जे काही स्पेक्युलेटिव्ह सेक्टर्स आहेत इथे लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी वगैरे पैसा देऊ नका. बाकी काही गोष्टी असतील तर मी तुम्हाला डायरेक्ट करत राहतो. डायरेक्टिव्स इश्यू करतायत प्रत्येक मुवमेंटला, हे करा ते करा ते करा. 3 गोष्टींमध्ये डिफरन्स बघा. मला माहिती हे कन्फ्यूज होईल वारंवार. मॉरल सुएशनमध्ये मी तुम्हाला स्ट्रिक्टली काही सांगत नाही आहे, मी तुमच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणार नाही आहे, पण मी तुम्हाला गाईडलाईन्स देते आहे. क्रेडिट रेशनिंगमध्ये फिक्स करणार RBI की एवढा पैसा आहे का, ह्याचा एवढाच टक्के पैसा तुम्ही लोन म्हणून देऊ नका सध्याला. हा जर रेशो इन्क्रीज केला तर तुम्ही जास्त लोन देऊ शकताय, डिक्रीज केला तर तुम्ही कमी लोन देऊ शकताय. म्हणजे काय होणार आहे? अननेसेसरी सेक्टर्सला लोन देण्यात येणार नाही. ह्याच्या अगोदर काय होतं? पब्लिसिटी. RBI फक्त अवेअरनेस क्रिएट करते, कोणाला काही सांगत नाही आहे. फक्त स्वतःचा एक रिपोर्ट पब्लिश केला, बँक्सने तो वाचला, अकॉर्डिंगली डिसिजन घेतला. कळते? कन्झ्युमर क्रेडिट रेग्युलेशन, ते EMIच्या बाबतीत बोलले होते मी, फिक्स केलं आहे अगोदर सगळं. आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे? मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं आहे. पक्का? अभिषेक काय चालू आहे? आर यू हिअर?
डायरेक्ट ॲक्शन काय ह्याच्यामध्ये अंडर दिसमध्ये RBI कॅन इम्पोज अन ॲक्शन अगेन्स्ट अ बँक, पिनल ॲक्शन घेईल RBI. त्याच्यामध्ये RBI पेनल्टी वगैरे लावती आहे एखाद्या बँकवरती जर एखाद्या बँकने RBIचं म्हणणं ऐकलं नाही आहे वगैरे. जसं की रेपो रेट वाढवून टाकला किंवा दुसऱ्या वेळेस बँकला त्या लोनच दिलं नाही आहे किंवा बँकचं लायसन्सच कॅन्सल करून टाकलं, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. तर बँकला बॅन केलं आहे, डायरेक्ट ॲक्शन घेते आहे जर ते बँकने RBIचं म्हणणं ऐकलं नाही तर, म्हणजे स्ट्रिक्ट ॲक्शन घेते आहे. ठीक आहे. इफ सर्टन बँक्स आर नॉट अडहरिंग टू RBI's directives, the RBI may refuse to rediscount their bills and securities. Secondly, RBI may refuse to credit supply to those banks whose borrowings are in excess to their capital. माझ्याकडे, मी एक बँक आहे, माझ्याकडे आहे 100 रुपये, हे माझं कॅपिटल आहे आणि मला लोनची गरज आहे दुसऱ्यांना लोन द्यायला आणि मी 200 रुपयाचं लोन घेऊन बसली आहे. पटतंय का? चुकीचं आहे ना. माझ्याकडे तेवढं कॅपिटलच नाही आहे, म्हणून हा रेशो जरा मला मेंटेन करायचा आहे. अशा बँक्सच्या अगेन्स्ट मी ॲक्शन घेऊ शकते. ठीक आहे. द सेंट्रल बँक कॅन पिनलाइज अ बँक बाय चेंजिंग सम रेट्स. त्याच्यानंतर ॲट लास्ट इट कॅन इवन पुट अ बॅन ऑन अ पर्टिक्युलर बँक इफ इट डज नॉट फॉलो इट्स डायरेक्टिव्स अँड वर्क अगेन्स्ट द ऑब्जेक्टिव्स ऑफ द मॉनिटरी पॉलिसी. कळतंय? मला वाटतं प्रत्येक वेळेस की हे कंप्लीट होईल पण होतच नाही. काय माहिती काय झालं आहे हे, ह्यांनी चुकीची स्लाईड टाकली काय? होत्या स्लाईड्स त्याच्यानंतर बोलवा नंतर. हां बाकी पुढे 1 सेकंड थांबा. हां बोलू ना तुम्ही. ठीक आहे, मी ते आपण मोबाईलच्या थ्रू कंटिन्यू करते. मी आत्तापर्यंत जे काही पण सांगितलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला?